एफ-एम वरती म्हणजे प्रायव्हेट एफ-एम वरती मराठी गाणी लावणाऱ्यातली म्हणजे लावणाऱ्या लोकांच्या मधली तू एक आहेस. त्या म्हटल्या, "नाही मॅडम, काय ना स्मिता मॅडम, आमच्याकडे ना दिवे गेलेत. आम्ही हडपसर भागात राहतो. दिवे हं. गेलेत आमच्याकडे आणि रोज 11 ते 2च्या मध्ये तुमचा कार्यक्रमच जेव्हा चालू असतो, हं, तेव्हाच ती जेवण करते." तर हं. मी म्हटलं, "मग असे काय?" कसे? म्हटलं, "असं हो. काय?" म्हटलं. नाही म्हटलं, "मॅडम, माझी जी मुलगी आहे ना, ती मेंटली रिटार्डेड आहे. स्पेशल ओह! चाइल्ड आहे आणि ती स्पेशल चाइल्ड असल्यामुळं तिला तुमचा आवाज ऐकल्यानंतर हं. तिचं जेवण तिला करता येतं." बापरे! काय गं? तर मी त्यांना विचारलं, म्हटलं, की असं-असं आहे. मी रेडिओ मिर्चीतनं हं, बोलतीये आणि हं, मला तुमची मुलाखत घ्यायची तर आपण घेऊयात का? म्हणजे हं, आपल्याला तुम्ही मला वेळ द्याल का? हं, तर मला त्या म्हणाल्या, "काय संदर्भात मुलाखत आहे?" तर मी सांगितलं, की असं-असं हं. त्या संदर्भ वगैरे हो. सगळा सांगितला. "बरं, बरं, ठीक आहे. हं, काय नाव काय म्हणालीस तुझं?" हं, तर मी म्हटले, माझं नाव स्मिता." आणि मग तिथून शांतता हां, रोहिणी. हं. अक्षरशः 2 मिनिटं त्या काहीच बोलल्या नाही आणि बरं. इथून मी त्यांना विचारतेय, "मा तुम्ही ऐकताय का? हॅलो, माझा आवाज येतोय का? काय हं, झालं?" हं, हं. आणि च्या त्या बाजूनं गदगदलेला आवाज ऐकू आला. "अ, नाही अगं, तू स्मिता म्हणालीस ना?" अ, हं. मला एकदम वाटलं की माझ्या स्मिताचा फोन आहे. हो, हो, हो. तो कॉल मी लावला होता स्मिता पाटील ह्यांच्या आईंना. नमस्कार. बीइंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा वेगळ्या विषयांवर आणि एका वेगळ्याच व्यक्तीशी बोलणार आहे. काही वर्षांपूर्वी एफ-एम म्हणलं, की फक्त रेडिओ मिर्ची असायचं आणि ते रेडिओ मिर्ची लावलं, की आपल्या कानावरती एक गोड आवाज पडायचा. हाय, हॅलो आणि नमस्कार. 98.3 मिर्चीवर मी तुमच्यासोबत आर.जे. स्मिता. ओळखलत? ही आर-जे स्मिता. ओळखलत ना? स्मिता, स्वागत आहे तुझं या बीइंग वुमन टॉक्सच्या एपिसोडमध्ये. रोहिणी, थँक यू सो मच. मला खूप उत्सुकता होती. तुझे ह्याच्या अगोदरचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत आणि तू जेव्हा मला फोन केलास, तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटला. थँक थँक यू. यू फॉर इन्व्हायटिंग मी. ही सगळ्यांची आवडती आर-जे आहे. खरं पुण्याची आवडती आर-जे आहे, असं मला मगाशीच म्हणायचं होतं. पण हे सगळ्यांना आता सांगायचंय, की ही लाडकी आता ती महाराष्ट्राची लाडकी आर-जे झालेली आहे. प्रोग्रामिंग पण करते. तर स्मिता, तू लहानपणी खूप बडबडी होतीस का गं? खूप ठिकाणी आणि खूप इंटरव्ह्यूजमध्ये मला हा प्रश्न विचारला जातो. हां. पण मला असं वाटतं रोहिणी, हा ना आर-जेसबद्दलचा एक खूप मोठा गोड गैरसमज आहे, हां. की आर-जेस खूप बडबडे असतात. हो. त्यांना सतत बोलायला हवं असतं, असं काहीही नाहीये. मी गप्पिष्ट आहे. मला लोकांशी बोलण्यापेक्षा मला संवाद साधायला खूप आवडतो. बरं, बरं, बरं. माणसं वाचायला आवडतात मला. खूप छान. त्यामुळे त्यामुळे कदाचित असेल मी ह्या क्षेत्रात आले. पण नाही, आर-जेस बडबडे नसतात. नसतात. पण त्यांना बोलायला लागतं रेडिओला. पण बोलायला लागतं. ठीक आहे. तू झुऑलॉजीची ग्रॅज्युएट आहेस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालंय ना तुझं? तर एकदम रेडिओकडे कशी काय आली? म्हणजे तो किडा इकडे कसा आला रेडिओकडे? अं, गंमत अशी आहे, की मला कधीच वाटलं नव्हतं, की मी रेडिओमध्ये करियर करीन. हो ना. हं, हं. इनफॅक्ट मी जेव्हा सुरुवात केली माझ्या करियरची, तेव्हा हं, हं. आर-जे ही टर्म पण कोणाला माहीत नव्हती किंवा नव्हतीच. आर-जे हे शब्द माहिती नव्हते. हं. आपण आकाशवाणी ऐकत मोठे झालेलो हो. आहोत. त्यामुळे अनाउन्सर किंवा उद्घोषित. उद्घोषक, हं. पोटातला श, श. पोटफोड्या श. पोटफोड्या श. त्यामुळे कधीच असं वाटलं नव्हतं. हं, हं. पण मी जेव्हा कॉलेज करत होते, तेव्हा मी आकाशवाणी नाशिकमध्ये इंटर्नशिप केली आहे. ओके. आणि ती करत असताना तिथे जे तेव्हाचे स्टेशन डायरेक्टर होते लियाकत अली सय्यद सर, हं. त्यांनी असंच गमतीत मला विचारलं, "कार्यक्रम करशील का माझ्याबरोबर एक हं. रेडिओचा?" हं. तर म्हटलं, "हो, करीन की. आपल्याला काय? हो आपल्याला ना. सगळ्या नवीन गोष्टी ट्राय आउट करायच्या असतात." तर म्हटलं, "हो, करीन." आणि तेव्हा नाशिक आकाशवाणीवरती मी एक पत्रवाचनाचा कार्यक्रम करत होते त्यांच्याबरोबर. वाह! ते दादा आणि मी ताई. तर ताई-दादाचा पत्रवाचनाचा कार्यक्रम. अच्छा. तर ॲक्चुअली खरी ती माझी सुरुवात आणि ओके. मला त्याचं मानधन पण मिळालं होतं. वाह! वाह! मला आय थिंक आठवतं ₹45 किंवा ₹50 मानधन असेल आणि हो तो ना. चेक वगैरे सगळा किती छान. आकाशवाणीचा, भारत सरकारचा भारत सरकारकडून आलेला. आलेला. पण तू गेलीस कशी आकाशवाणीत? हां, आता ती पण एक मजा अशी होती, की हां, माझ्या हां. कॉलेजच्या नाशिकमध्ये मी आर-वाय-के कॉलेजची हं, हं. विद्यार्थिनी होते. हं, तर हं. आर-वाय-के कॉलेजच्या अगदी जवळ
आकाशवाणी केंद्र होतं हो. आणि म्हटलं आपण जरा बघावं ना बघूया गंमत. काय आहे. आणि तेव्हा संजय भुजबळ नावाचे आपले खूप प्रोग्राम मोठे अनाउन्सर आहेत. हो. त्यांचे कार्यक्रम आम्ही ऐकायचो लहानपणी. हं. तर गमती-गमतीमध्ये एकदा मी म्हणाले माझ्या मैत्रिणीला, की "मला ना ह्यांना भेटायचं बरं का जाऊन." आणि मग तो डोक्यात किडा वळवळत होता. म्हटलं आता चला आपण चक्कर जाऊन मारूयात. भेटूया. तर तिला घेऊन मी पोहोचले तिथे. तर हां. म्हणजे अर्थात हे त्या कार्यक्रमाच्या अगोदरची गोष्ट आहे. हं. आणि तिथे गेल्यानंतर त्या गेटकीपरनी मला सांगितलं, की "सॉरी हां, आतमध्ये" कारण आम्ही 2 कॉलेजमधल्या मुली आपल्या आल्या हो. फिरत सॅक वगैरे घेऊन. हं. त्यांनी मला बाहेर पिटाळलं. पिटाळलं. चक्क. की नाही आतमध्ये अलाउड नाहीये जायला. मग म्हटलं यार कसं जायचं आता? काय करायचं? तर नेमकं असं झालं, की माझ्या आजोबांना माझे आजोबा हो, चांगले लेखक हो. होते. हां, ते हां. छान बोलायचे सुद्धा, कवी होते ते. त्यामुळे त्यांना एका कार्यक्रमासाठी इन्व्हाईट केलं गेलं आणि मग मला संधी मिळाली. मग त्यांच्याबरोबर मी गेले हां. आणि मग अचानक बोलता-बोलता मग मी त्यांना विचारलं की सय्यद मला सरांना, की हां. मला इंटर्नशिप मिळेल का? हां, आणि हां. मला मिळाली तिथे 2 महिने मी तिथे इंटर्नशिप केली आहे. किती छान. म्हणजे तुझं ना आणि नंतर तू एवढी मोठी रेडिओ स्टार झालीस. हो, म्हणजे मला वाटलं नाही, की जिथे म्हणजे हो, ज्या रेडिओ स्टेशननी हो. आपल्याला सांगितलेलं आहे, की आता तुम्ही जावा. बाहेर जा, तिथेच आपलं करियर होईल. त्याच मध्ये आपण आपलं तुझी पुढे करियर तुलना करू एका वाटलं नव्हतं. मोठ्या आपण ग्रेट त्यांच्याशी पण करू शकतो. म्हणजे अमिताभ बच्चन यांचा आवाज रेडिओने नाकारला होता आणि नंतर ते त्यांच्या आवाजावरती आणि त्यांच्या अभिनयावरती आज इतके सुपरस्टार झालेत एवढे हो, व्हॉईस मोठे. ऑफ द मिलेनियम आपण व्हॉईस त्यांना म्हणतो. म्हणतो. खरंय. तसं आहे अगदीच. आणि मग रेडिओ मिर्चीत कशी काय तू गेलीस? मी पुण्यामध्ये ना रोहिणी एम-एस-सी करण्यासाठी आले होते. माझं बी-एस-सी झालं होतं. हो. त्याच दरम्यान मी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची तयारी करत होते. म्हणजे बरं. आर्मीमध्ये जाण्याची तयारी करत होते. हो. हो, मी एन-सी-सी कॅडेट वॉव! होते, सी-सर्ट होल्डर होते आणि बापरे! एकीकडं नाशिकमध्ये फार काही सोयी नव्हत्या तेव्हा. हो. त्यामुळे ती स्पर्धा परीक्षा आपल्याला त्याचं शिक्षण घ्यायचंय म्हणून मी खरं पुण्यामध्ये आले. आणि इथे खूप ठिकाणी मी बघत होते, की कुठे वर्ग मिळतायत का आपल्याला, पण मला हं. वर्ग नाही मिळाले इथे. बरं, जे बरं. होते त्यांची फीस खूप होती हां. आणि मग एम-एस-सीला ॲडमिशन मला मिळालं मॉडर्नला, बरं, बरं. झुऑलॉजीला. हं, हं. आणि हॉस्टेलमध्ये राहायला होते. पूरम हॉस्टेल, जेएम रोडवरती. हं, हं. तर तिथे सकाळी न्यूजपेपर्स यायचे खूप आणि माझ्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं, की हं. एक ऑडिशन आहे बरं. आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये, ती बघ आणि जा. हं. मग गेले मी त्या ऑडिशनला. माझ्या कॉलेजच्या जवळ होतं ते तो हो. स्टुडिओ. हो का? म्हणून मी गेले. नाहीतर मी गेले मस्तच नसते. आहे. कारण तेवढे पैसे-बिसे हो आणि आपल्याकडे एवढं नव्हते. लांब-लांब कुठे? नाही. मग गेले तिथे ऑडिशन गंमत म्हणून मी ती ऑडिशन दिली. मी हं. विसरले. हं. 3 महिन्यानंतर मला माझ्या हॉस्टेलमध्ये फोन आला, हो का? की हं. तुमचं सिलेक्शन झालंय बरं का. हो. तर मला वाटलं ठीक आहे. तोपर्यंत मला माहीत नव्हतं, की रेडिओ मिर्ची किंवा प्रायव्हेट एफ-एम येणार साठी आपण आहे. ऑडिशन दिलेली आहे. बरं. मला वाटत होतं हे आकाशवाणी आहे. बरं, बरं. मग तिथे त्यांनी मला सांगितलं, की तुमचा आता पुढचा इंटरव्ह्यू राउंड होणार आहे ब्लू हं. डायमंडला. हो. म्हणजे हं. 5 कोरेगाव स्टारमध्ये पार्कला. कोरेगाव हो. पार्कला. मला कोरेगाव पार्क माहिती हो, नाही. कसं असणार? हां. मला ब्लू डायमंड काय माहिती नाही. मग मी माझ्या तिथे पूरम हॉस्टेलच्या आमच्या ज्या ताई होत्या त्यांना मी विचारलं. हं. त्या म्हणे, "अगं हो, पण तुला मग तिथे जायला रिक्षाने वगैरे जायला लागेल हं, किंवा तू हं. बस वगैरे करून जा." म्हटलं, "ठीक आहे, मी जाते." हं. मग ब्लू डायमंड 5 स्टार हॉटेलमध्ये वाह! जाण्याचा माझा पहिला पहिला अनुभव. अनुभव. खूप मनामध्ये भीती नव्हती कारण उत्सुकता. उत्सुकता होती हं. आणि थोडंसं दडपण डेफिनेटली होतं रोहिणी. असणारच. कारण आपण अशा नाशिकसारख्या त्यातल्या त्या छोट्या शहरातनं आलेलो असतो. आपल्याला हं. माहीत नसतं, की हे जग कसं आहे, काय आहे. काय आहे? हॉस्टेलचं वातावरण खूप सगळं साधेपणा असतो अगदी. खूप साधेपणा असतो आणि मग मी गेले तिथे. हं. मग आणि काय नाही साधा ड्रेस होता. लांबलचक वेणी, माझे खूप लांब केस लांब होते केस. तेव्हा. आणि गेले आणि इंटरव्ह्यू माझा जवळ-जवळ 1.5 तास चालला. हो का? हं. हं, आणि हं. इंटरव्ह्यू संपल्यानंतर तिथे अजून एक जण बसले होते, प्रसाद स्वामीनाथन त्यांचं नाव. हं. ते आमचे एच-आर हेड होते हं, आणि मला हं. त्यांनी समोर बसून विचारलं, की "तुमचं झाला आता इंटरव्ह्यू? हां. आपण आता ना पगाराचं बोलूयात." हो. अरे वाह! आणि मी म्हटलं, "काय?" 3 इडियट्स सारखं झालं का? पगाराचं बोलूयात? म्हटलं, "हो, चालेल." आणि हां. मग मला त्यांनी सांगितलं, की 4,323 तुम्हाला पगार आहे बरं. आणि कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्ही आहात आणि आता आपण सुरुवात करूयात वॉव! कामाची. आणि तोपर्यंत मला माहीत नव्हतं, की हे रेडिओ मिर्ची मिरची आहे. आहे. माझ्या हातात जेव्हा त्यांनी ऑफर लेटर दिलं, हं. तेव्हा मी तिथे वाचलं प्रायव्हेट ENIL म्हणजे हं. एंटरटेनमेंट नेटवर्क हो. इंडिया लिमिटेड. हं. त्याचं रेडिओ मिर्ची.
93.9 हे चॅनल. हं. आणि तेव्हा मला कळालं रोहिणी की हे प्रायव्हेट चॅनल आहे, हे नाही. आकाशवाणी नाहीये. तशी वाह! सुरुवात झाली. मला आठवतंय रेडिओ मिर्ची अजूनही. अगदी रेडिओ मिर्चीच्या उद्घाटनाच्या पार्टीला सुद्धा मी त्यावेळेला हो, होते. म्हणजे हो. मी पण आणि तुला मीडियात माहिती आहे बरेच का ते वर्ष छोटे रेडिओ रेडिओ दिले ते पेनांचे हां, पेन सगळ्यांना पेन रेडिओ आणि मिळायचे. त्यासाठी एवढी म्हणजे हे चालली आहे, तुला मिळाला, मला पण पाहिजे, सगळ्यांना द्या वगैरे असं खूप झालं होतं हो, त्यावेळेला हो, आमचं. हो. मग करेक्ट. रेडिओ तुला छान मिर्ची आठवतं हां हे? अगदी म्हणजे रेडिओ मिर्ची येणार हे आम्ही खूप ऐकत होतो. कारण हो. ॲडव्हर्टाइजमेंट इकडं-तिकडं शिफ्ट होणार होत्या ना त्यावेळेला. खरंच, खरंच. रेडिओ मिर्चीत तुझा पहिला शो कुठला होता? म्हणजे पहिला शो जेव्हा तुझा झाला, तर तेव्हा कसं एक अनुभव? मग तुला गंमत सांगते मी. मी सिलेक्शन माझं सगळं झालं. हं. हा शो कसा मिळाला ते मी तुला सांगते. बरं. म्हणजे ते थोडंसं जरा कुठला इंटरेस्टिंग म्हणजे तू आहे. म्हणतेस? हां. शोचं नाव होतं आलाप. हो, 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 सकाळी हो, 6 हो, ते 7 6 तो वाजता असायचा हो. आणि क्लासिकल गाण्यांचा तो कार्यक्रम हं. असायचा किंवा क्लासिकल म्युझिक आम्ही त्याच्यावरती लावायचो. मग इन्स्ट्रुमेंटल असेल किंवा ओके, व्होकल ओके. असेल. हं, हं, हं. खूप मोठमोठे आर्टिस्ट आम्ही त्याच्यावरती लावायचो. आणि जेव्हा ही मुलाखत मी जे म्हटले ना 1.5 तास जी चालली होती, हो. त्या मुलाखतीमध्ये मला आमच्या एका सरांनी तेव्हा विचारलं होतं, हं, हं. की "स्मिता इथे तुझ्या बायोडेटामध्ये लिहिलंय की तू गाण्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत." म्हटलं, "हो." म्हटलं, "माझ्या 3 परीक्षा झाल्या आहेत." हां, तो म्हणे, "बरं. तुझा आवडता हिरो कोण आहे?" हां. तर मी तंतरली माझी. हो. काय आहे ना त्या काळात शाहरुख, आमिर खान हे तेच सगळे होते. होते. पण मला माहीत नाही, मी कधी कोणाची अशी फॅन नव्हते. हां. मे बी फोकस वेगळा असेल किंवा असेल. आवडतही असेल कुणी, पण आता कोणाशी नको बोलायला वगैरे कोणाशी असं ते हां. वय असतं. मग मी विचार केला आणि तेव्हा ना गोविंदाचा पिक्चर रिलीज झाला होता हिरो नंबर 1. हो, हिरो नंबर. मी पटकन बोलून गेले गोविंदा, जे हां. साफ खोटं होतं. आणि आणि मी म्हटले गोविंदा. म्हणे, "अच्छा, गोविंदाचं कुठलं गाणं आवडतं तुला स्मिता?" अरे बाप! मी मग? म्हटलं आता हे तर म्हणजे आता अजूनच एक खोटं परीक्षाच. बोललं, आता परत एक खोटं बोलायला लागलाय. मी म्हटलं "ते रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा भेलपुरी. रहा था." मला ते गाणं खूप आवडतं. हां. अच्छा, मग एक काम कर स्मिता, हं. ते गाणं तू गातेस की नाही क्लासिकल? मी म्हटलं, "हो, हां, मी गाते." हां. "क्लासिकल रागात गाऊन दाखव ना, तुझा आवडता राग कुठला आहे?" ओह बापरे! मी मग? म्हटलं, "बरं." म्हटलं, "नाही, रागात असं नाही, पण मी तुम्हाला क्लासिकल स्टाईलमध्ये मी ते गाऊन दाखवू शकते." हां. आणि चक्क मी असं गायले. कसं? मैं तो रास्ते से जा रहा था, वाह! मैं तो भेलपुरी खा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. बापरे! आय थिंक ह्या गाण्यामुळे थँक्स टू गोविंदा, येस. थँक्स टू मिर्ची लगी तो मुझे मिर्ची लग गई और मुझे मिर्ची मिल मिल गई. गई. सो माझ्या कार्यक्रमाचं नाव होतं आलाप आलाप. आणि सकाळी 6 ते 7 तो कार्यक्रम असायचा. हो, हो, मी हो. तेव्हा माझ्या आजोबांच्या भावांकडे म्हणजे माझे जे चुलत आजोबा होते त्यांच्याकडे खडकीला राहायला होते. तर तिथून मी 5 वाजता निघायचे आणि कोंढव्याला यायचे. अरे पावणे वाह! 6 पर्यंत शटर उघडून पुण्याला हाय हॅलो म्हणणं मला खूप एक्साइटिंग हो वाटायचं का? अंधारामध्ये. म्हणजे ते लाईव्ह असायचं ना? पूर्ण लाईव्ह असायचं. हो, त्यावेळेला खूप लाईव्ह खूप असायचे नाही मजा प्रोग्राम. असायची. येस. म्हणजे मला ते पण आठवलं एकदम विद्या बालनचं तर हॅलो हां, गुड मुंबई, गुड मॉर्निंग मॉर्निंग. तुझा आता हे आवाज सगळ्यांना इतका तुझा माहिती झालाय, की मी तर लगेचच ओळखते आवाज कोणाचा आहे किंवा हं. काय प्रोग्राम आहे. तर तुझे फॅन होते आणि त्या फॅन बद्दलचे काही किस्से सांग ना, फार इंटरेस्टिंग असतील ते. बापरे! खूप मजेशीर फॅन्स होते अगं हो, माझे. म्हणजे काही हृदयस्पर्शी असतील, काही असे असतील. हो, हो. आणि माझे जे कार्यक्रम होते त्यातल्या हं, त्यात हं. खूबसूरत जो 7.5 हो, वर्ष पुण्यामध्ये चालला 11 ते 2 असायचा तो सकाळी हो. किंवा पुराणी जीन्स त्याच्यानंतर तो तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र. जायचा. रात बाकीसारखा कार्यक्रम होता किंवा खो-खोची पारो म्हणून तेव्हा प्रसिद्धी मिळाली होती आणि तो खूप छान पिरियड होता किंवा हं. फ्लॅशबॅक नावाचा दुपारचा कार्यक्रम फ्लॅशबॅक. असायचा. तर ह्या सगळ्या कार्यक्रमांच्यामुळे ना लोकांना माहिती झालं होतं की आर-जे स्मिता आहे स्मिता आणि आहे. गप्पा अशा होतात. तर माझे ना फॅन्सचे फार मजेशीर 2-3 किस्से आहेत. एकदा ना आमच्या ऑफिसच्या एकदा मला ना खूप घसा बसला होता माझा. हं, खूबसूरत हं, कार्यक्रम सुरू होता हं, आणि तो घसा बसलेला असताना पण मी कार्यक्रम केला हं. आणि मी त्यांना सांगितलं की "सॉरी, प्लीज बेअर विथ मी." ओके. हां. पण म्हटलं, "आज आपण कॉन्टेस्ट खेळणार नाही, पण आम्ही तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देते," वगैरे, वगैरे. हं, आणि अचानक आमचे गार्ड आतमध्ये आले आणि त्यांनी मला सांगितलं की "मॅडम, आपके लिए एक पार्सल आया है बाहर." तर मी बाहेर गेले, गाणी हं, 1-2 लावली आणि हं, बाहेर गेले. तर बघितलं की तिथे एक असा डब्बा होता
हं. आणि त्या डब्यामध्ये हं, हं. काही कोल्डरीन किंवा अशी काहीतरी छान काय म्हणतो आपण त्याला, औषधं होती. बरं. त्या डब्यामध्ये औषधं होती. त्या डब्यामध्ये स्ट्रेप्सिल्स असे लॉसेंजेस होते ओह! आणि एक चिठ्ठी होती, की हां. "हाय स्मिता, यू आर नॉट फीलिंग वेल. हां. प्लीज हॅव दीज मेडिसिन्स." आणि हां. त्यांनी तिथे प्रिस्क्रिप्शन सुद्धा दिलं होतं. तर ते बापरे! प्रिस्क्रिप्शन क्या बात इतकं है! छान डॉक्टरांच्या छान अक्षरामध्ये होतं, पण ते डॉक्टर खूप छान होते. खाली त्यांची सही होती. बीजे मेडिकलचे ते डॉक्टर प्रसाद होते आणि त्यांनी ते स्वतः पर्सनली आले होते मला तो डब्बा द्यायला आणि मला म्हणाले, वाह! "गेट वेल सून." वाह! वाह! तर हा एक छान किस्सा मला आठवतो. काही फॅन्स असेही होते, की जे खूप लांब-लांब मला पत्र लिहायचे. एक औरंगाबादचे चे फॅन होते. एक इथेच पुण्यातलेच फॅन होते. हं. एका फॅननी पैठणी साडी आणली होती मला. काय सांगते? 24,500 ची अशी आणि ती पैठणी साडी आणि त्याच्यावर एक चिठ्ठी होती, की "माझी बायको पण तयार आहे तुला स्वीकारायला. आपण लग्न लग्न करूया." करूया. एका फॅननी मला त्यांच्या घराचं ॲग्रीमेंटचं डॉक्युमेंट, त्यांचे हं. मेडिकल रिपोर्ट्स असंही आणून दिलं होतं. हो. वयाने थोडे मोठे होते ते आणि त्यांनी सांगितलं, की "मी फिट आहे आणि मी तुमची छान काळजी घेऊ शकतो, तर आपण लग्न लग्न करूयात." करूया. आणि मग दसरा, दिवाळी किंवा ईद असली तर शिरखुर्मा यायचा. दसरा, दिवाळीला हो. काही छान फराळ यायचा, पदार्थ यायचे. सो हं, आहेत हं. असे खूप मजेशीर किस्से आहेत. पण मला माझ्या फॅन्सनी खरंच खूप सुंदर मोमेंट्स दिलेले हं, आहेत आणि हं. ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. अगं, पण हे असे फॅन्स होते, मग तू त्यांना टॅकल कसं केलंस सगळ्यांना? अ, मला असं वाटतं, की आपले फॅन्स आहेत म्हणून आपण आहोत. अगदी त्यामुळे मी बरोबर. कधीच कोणालाही दुखवलं नाही. नाहीच. अ, कधी काही ठिकाणी मी समोर गेले नाही. हं, काही ठिकाणी आमचे गार्ड्स त्यांच्याशी बोलायचे हं. आणि अगदी ते आल्यानंतर त्यांना चहा-पाणी पण आम्ही विचारायचो. असं कधी काही हे नाही हो, केलं. हो. पण कधी-कधी समोर आल्यानंतर मी त्यांना खूप स्पष्टपणे सांगायचे, की हा तुमचा गैरसमज आहे. हं. मी रेडिओवर काही फॅन्सना असं वाटायचं, की मी त्यांच्याशीच बोलतीये हो, रेडिओवरती. हो. मग मला त्यांना असं सांगावं लागायचं, की "हे बघा, मी सगळ्यांशी बोलते." त्यामुळे प्रेमाने सांगितल्यानंतर ऐकायचं सुद्धा ते. हं, हं. काही फॅन्स माझ्या लाईव्ह कार्यक्रमांमध्ये यायचे, जिथे कुठे मी अँकरिंग वगैरे करायचे. हं. तिथे ऑडियन्समध्ये येऊन बसायचे. बसायचे. पण काही नाही, त्यांना मी व्यवस्थित आणि थँक गॉड म्हणजे मला असे छान फॅन्स मिळालेत ना, ज्यांनी ते समजून सुद्धा घेतलं. कुणी हं. असा अतिपणा किंवा केला टोकाची नाही भूमिका म्हणजे. घेतली नाही. हं. आणि एक खूप छान मला कॉल आला होता. हे मी नक्की सांगणार आहे तुला रोहिणी. बरोबर. सांग ना. 11 ते 2 चा माझा जो खूबसूरत कार्यक्रम असायचा. हं, त्यामध्ये मला एका मॅडमचा फोन आला हं, आणि माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता. हं. तर त्या सारख्या मला कॉल करत होत्या. एक 8-10 मिस कॉल्स होते. बरं. तर कार्यक्रमाच्या मध्ये मग मी फोन उचलला आणि त्यांना मी हं, विचारलं, म्हणजे हं. बॅकएंडला हो, 1-2 हो. गाणी लावल्यानंतर. हं. मी म्हटलं, "कोण बोलताय मॅडम?" तर त्यांनी आपलं नाव सांगितलं. मला म्हणे, "मॅडम ऐका ना, माझ्या मुलीशी बोला ना." म्हटलं, "अहो, हां, माझा कार्यक्रम सुरू आहे. मी 2 वाजेनंतर करू का फोन तुम्हाला? आता 1च हां. तास बाकी आहे." हो. तर म्हणे, "नाही मॅडम, थोडं अर्जंट आहे. प्लीज तिच्याशी बोला." हां. म्हटलं, "ठीक आहे बाबा, असेल छोटी मुलगी छोटी वगैरे, मुलगी आहे. पटकन बोलून घ्यावं." हं, तर त्यांनी फोन तिच्याकडे दिला. हं. तर मी तिला विचारलं, म्हटलं, "हाय, कशी आहेस? काय नाव आहे तुझं? काय हां. करतेस?" तर ती तिथनं काही बोलायलाच तयार नाही. हं, तर हं. मला असं वाटलं, की असेल म्हटलं काहीतरी तिला बोलायची इच्छा आणि त्या आया असतात ना अशा, हो, हो, "ओह हो, हो. प्लीज मेरे बेटी के साथ फोटो फोटो. निकालिए, मेरी बेटी को ऑटोग्राफ दीजिए." तर मी हां. म्हटलं ही अशी आई असणार एखादी हं, अति उत्साही वगैरे आणि हं, हिला आपण आवडत असू, पण त्या मुलांना काही घेणं-देणं नसतं. हं. म्हणून मी तिला म्हणाले, "अहो मॅडम," म्हटलं, ती मुलगी बोलायला तयार नाही. तुम्ही असं का फोर्स करताय? इट्स ओके." म्हटलं, "माझा कार्यक्रम संपू देत ना, मग नंतर मी करते कॉल." हं, त्या म्हटल्या, "नाही मॅडम, काय ना स्मिता मॅडम, आमच्याकडे ना दिवे गेलेत. आम्ही हडपसर भागात राहतो. दिवे हं, गेलेत आमच्याकडे आणि रोज 11 ते 2 च्या मध्ये तुमचा कार्यक्रमच जेव्हा चालू असतो, हं, तेव्हाच ती जेवण करते." तर हं. मी म्हटलं, "मग असे काय?" कसे? म्हटलं, "असं काय?" हो. म्हटलं. नाही म्हटलं, "मॅडम माझी जी मुलगी आहे ना, ती मेंटली रिटार्डेड आहे. स्पेशल ओह! चाइल्ड आहे आणि ती स्पेशल चाइल्ड असल्यामुळं तिला तुमचा आवाज ऐकल्यानंतर हं. तिचं जेवण तिला करता येतं." बापरे! काय गं? आणि कसं? त्या दिवशी मला असं जाणवलं रोहिणी, की आपला आपण आपल्या आवाज. आवाजाला हं. खूप ग्रांटेड घेतो. खरं आहे. आपला आवाज हा कधी कोणाला ऊर्जा देईल, हे हो. त्या दिवशी मला ॲक्चुअली जाणवलं, समजलं. समजलं. सो
खूप स्पेशल हा होतं माझ्यासाठी हो हे. ग, हा अनुभव मला वाटतंय आता एका सिनेमात घेतलाय. उत्तर नावाचा सिनेमा आला ना रेणुका शहाणेंचा. त्याच्यामध्ये हो, हा मला आहे. ते आत्ताच समजलं नक्की आपण बोलत हो. असताना. मलाही आता ते आता लगेच सांगितलं आणि मला एकदम आठवलं ते. खूपच हृदयस्पर्शी हो, हा हो. म्हणजे अनुभव आहे ना खरंच. आपण थोडंसं आर-जे बद्दल घेऊया का? म्हणजे हो, आर-जे हो. होण्यासाठी काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे तुझ्या दृष्टीनं? मला असं वाटतं आर्जेईंगसाठी कुठलंही क्वालिफिकेशन नसावं. हं, म्हणजे ऑन पेपर क्वालिफिकेशन नसावं. हं. आर-जे किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक स्पीकिंगमध्ये असता, तेव्हा तुम्हाला समोरच्या माणसामध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. हां. जसं मी म्हणाले, की माणसं वाचणं माणसं वाचायला पाहिजे. किंवा माणसांशी संवाद साधणं, फक्त बोलणं नाही. हं. इट हॅज टू बी अ कम्युनिकेशन. तर बरं. जर तुम्हाला लोकांशी बोलायला आवडत हो. असेल, हं, हं. जर तुम्हाला लोकांच्या आयुष्याबद्दल अजून जाणून घ्यायला घ्यायचं. उत्सुकता असेल तुमच्यामध्ये हं. किंवा जर तुम्हाला वाटत असेल, की तुमच्याकडे काहीतरी छान आहे जे तुम्ही लोकांना देऊ शकता, अशी हं. कुठलीही व्यक्ती आर-जे होऊ शकते बरं. आणि त्यासाठी वयाचं वगैरे काहीही ती बंधन. बंधन नसतं. हं. काहीही नाही. तुम्ही तुमचा प्लेझंटनेस लोकांना जर पुढे पास ऑन करू शकत असाल किंवा देऊ शकत असाल, हं. तर बस मला माझ्या दृष्टीने तेवढं एक क्वालिफिकेशन इनफ मला आहे. हा विचार खूप आवडला, की तुमचं हे तुम्ही समोर द्या. खरंय. तुमचा प्रेझेंटनेस. हो. कारण काय ना रोहिणी, आत्ताचं जगच असं झालंय ना, की आपण हो. खूप प्रेशरमध्ये आहोत. आपण सतत एका टेन्शनमध्ये सगळे वावरतोय, सगळेच. हो ना. आता त्याच्यामध्ये ते सोशल मीडिया आलेलं आहे. तर त्याचं तर वेगळंच प्रेशर आहे ते एक लोकांना. वेगळं. सो ह्या एक भर प्रेशर पडली हो, जिथे लोकांना त्यांच्या जॉब्सबद्दल काळजी आहे, वय टार्गेट्स. वाढलेल्या आई-वडिलांबद्दल काळजी आहे, हो ना. फिटनेसबद्दल काळजी आहे. त्याच्यात ते सोशल मीडिया पण एक अजून आता त्यांनी भर नवीनच घातलेली आहे. सुरू. अर्थात ते वाईट नाहीये. पण मला असं वाटतं, की आपण जर 2 शब्द एखाद्या व्यक्तीशी छान बोलू शकलो, हं. जे माणूस म्हणून तर आपल्याला शक्य आहे ना. हो ना. म्हणजे जर आपण एखाद्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथे जर एखादा गेटकीपर असेल आणि हो. त्याला तुम्ही हाडतूड केली किंवा हॉटेलमधल्या वेटरला जर तुम्ही हाडतूड केली, हं. तर तुम्ही तुमचाही दिवस खराब करताय. त्याचा तर केलेलाच त्याचा आहे, तर पण तुम्ही केलेलाच स्वतःही असतो. तुमचा दिवस खराब करताय. तर मला असं वाटतं, की माणूस म्हणून ना छान बोलणं, धिस इज द लीस्ट वी कॅन डू. आता तुझं नाव स्मिता आहे. तर ह्या स्मिता नावाचा पण काहीतरी अनुभव आला असेलच ना तुला? एक खूप खास अनुभव आहे. आणि सांग ना. जसं तू मगाशी म्हणालीस, की तुझं पण नाव स्मिता होतं हो, शाळेत. हो. शाळेत. तुला पण स्मिता म्हणून हाक मारायचंय. तर मला हां. ना हॉनेस्टली स्मिता हे नाव खूप कॉमन वाटायचं. हं. असं वाटायचं काय हे? आहे. कितीतरी स्मिता आहेत. तर तुम्ही वर्गात विचारा ना 4 स्मिता तर हो, उभ्या हो, राहतील. हो. तर जेव्हा मी रेडिओवरती कार्यक्रम सुरू केला, तर हं, तेव्हा हं. तेव्हा एक ट्रेंड होती, की आपण नावं बदलायची बरं, आर-जेची. बरं. हां, हां. आणि खूप आर-जेजनी आपापली नावं बदलली. तर मला हां. विचारलं गेलं, की "तुला तुझं नाव बदलायचं आहे का?" तर मला तेव्हा असं वाटलं, की अ, करू की नको? तर म्हटलं, "नको, नको. राहू देत माझं नाव. हो. काही हरकत नाहीये." पण मनात एक कुठेतरी होतं, की हे कॉमन नाव आहे. बरं. हं. हं. आणि ते करून मी सुरुवात तर केली. माझं हं, नाव हं. वगैरे मी अजिबात बदललं नाही. हं. एकदा ना एका खूप मोठ्या लेजेंडरी कलाकाराच्या दिवंगत कलाकाराच्या आईंना मला फोन करायचा होता. हं, हं, हं. आणि मी तो फोन लावला त्यांना. हं. मला त्यांची मुलाखत घ्यायची होती ह्या कलाकाराविषयी. बरं. त्या मुंबईला राहायला. हो. हं. आणि मी त्यांना फोन केला तेव्हा लँडलाईन्स होते. काय? तर हो. फोन लागला त्यांना आणि त्यांना आम्ही म्हणायचो सगळेजण हं. म्हणायचे. तर मी त्यांना विचारलं म्हटलं, की असं-असं आहे. मी रेडिओ मिर्चीतनं हं. बोलतीये आणि हं. मला तुमची मुलाखत घ्यायची तर आपण घेऊयात का? म्हणजे हं. तुम्ही मला वेळ द्याल का? हं. तर मला त्या म्हणाल्या, "काय संदर्भात मुलाखत आहे?" तर मी सांगितलं, की असं-असं त्या हं. संदर्भ वगैरे हो. सगळा सांगितला. "बरं, बरं, ठीक आहे. हं. काय नाव काय म्हणालीस तुझं?" हं. तर मी म्हटले, माझं नाव स्मिता." आणि मग तिथून शांतता हां, रोहिणी. हं. अक्षरशः 2 मिनिटं त्या काहीच बोलल्या नाही. आणि बरं. इथून मी त्यांना विचारतेय, तुम्ही ऐकताय का? हॅलो, माझा आवाज येतोय का? काय हं, झालं?" हं, हं. आणि फोनच्या त्या बाजूनं गदगदलेला आवाज ऐकू आला. "अ, नाही अगं, तू स्मिता म्हणालीस ना?" अ, हं. मला एकदम वाटलं, की माझ्या स्मिताचा फोन आहे. हो, हो, हो. तो कॉल मी लावला होता स्मिता पाटील ह्यांच्या आईंना. बापरे! आणि कसं झालं असेल ना एकदम हो, त्यांनाही हो, तिकडे स्मिता आणि अनएक्सपेक्टेडली स्मिता हो. ऐकू आलं. आणि तो क्षण होता ना, मला तेव्हा जाणवलं, की आपलं नाव आपण नाव. फार ग्रांटेड घेतो. ते खरंच नाही आहे घ्यायला हे. पाहिजे आपण. म्हणजे हे जे नाव माझ्यासाठी खूप असं काय म्हणतो ना आपण रेग्युलर वाटत हो. होतं, ते त्या कॉमन वाटत आईसाठी, होतं. त्या माऊलीसाठी आज ते नाव स्पेशल असं होतं, होतं. की इतकं स्पेशल आणि ते नाव कुठेही जरी ऐकू आलं, तरी
त्यांच्या ते मनाची कुठली तार छेडली जात असेल किंवा त्यांना काय वाटत असेल त्या क्षणाला, बरोबर आहे. ह्याचा आपण अंदाज पण नाही लावू शकत. खरंच आणि त्या खूपच. रडल्या फोनवरती माझ्याशी का? बोलताना. आणि मला मला त्यांनी काहीच प्रश्न नाही विचारले. रोहिणी त्या मला सरळ म्हणाल्या, "मी पत्ता पाठवते. ह्या पत्त्यावर उद्या दुपारी 2 वाजता ये स्मिता." अरे वाह! त्याच्यानंतर एकेरी. हो ना. त्यामुळे मी मग तेव्हा एक आर-जे किंवा एक मुलाखत घेणारी वगैरे नाही. तू नाही एक उरले त्यांच्यासाठी. मुलगीच उरलीस तू फक्त स्मिता नावाची. त्यामुळे आणि खूप म्हणजे स्पेशल होतं माझ्यासाठी हे. हो ना. तुझे रेडिओ मिर्चीवरती कितीतरी प्रोग्राम गाजलेत. मला त्यातलं एक सांग ना काही-काही म्हणजे खूपसूरत मला आठवतोय. हो, पुराणी सुरुवात जीन्स, माझी झाली आलापनं. आलापनी. सकाळी हां. 6 ते 7. हो. त्यानंतर तब्बल 7-8 महिने माझ्याकडे कार्यक्रम नव्हता हां. आणि मी ऑफर होते. त्याचं ओके. एकमेव कारण हे होतं, की पुणेकरांनी तेव्हा मला पत्र लिहिली नाही, असं माझ्या कंपनीने अच्छा. मला सांगितलं. फॅन लेटर्स आली नाहीत फॅन का? लेटर्स आले नाही किंवा त्यामुळे त्यांना असं वाटलं, की हा शो काही चालत नाहीये. हं. त्यामुळे मी म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं. मग तेव्हा सगळी बॅकएंडची कामं मी शिकून घेतली. एडिटिंग हो. शिकून घेतलं, हो. व्हॉईस ओव्हर शिकून घेतलं. बरं. मी स्ट्रिंगर म्हणून जायचे आणि मुलाखती घ्यायचे, हो का? वेगवेगळ्या अरे वाह! सेलिब्रिटीजच्या मुलाखती किंवा हं, हं. आज ह्यांची बाईट घ्यायची, आज भाजीवाल्याची बाईट घ्यायची वगैरे असं बाईट हो. सगळी बॅकएंडची कामं मी शिकून घेतली. आणि मग त्यानंतर एक कार्यक्रम होणार होता, नवीन सुरू होणार होता. हं. तर ते मला म्हणाले, की "तुम्ही तो कराल का?" आणि हं. तो कार्यक्रम होता फ्लॅशबॅक. बरं. जुन्या गाण्यांचा जुन्या दुपारी गाण्यांचा. 2 ते 3 तो कार्यक्रम असायचा. मग अजून एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाची मग मी प्रोड्युसर झाले. हं. खो-खो पाटील तुम्ही हे नाव ऐकलं असेल. हो, किती. तर मी खो-खो पाटीलची प्रोड्युसर होते हो. बराच काळ. मग त्यानंतर मी पारो म्हणून सुद्धा त्याच्याबरोबर कार्यक्रम ऑन एअर केलाय. केला. खूबसूरत जेव्हा सुरू होणार होता तेव्हा ओरिजिनल आर-जे मी नव्हते. हं. खूबसूरत हा कार्यक्रम एका वेगळ्या आर-जेला घेऊन आम्हाला करायला त्यांनी सांगितलं होतं आणि मी त्या कार्यक्रमाची प्रोड्युसर होते. हं. एक दिवशी असं झालं, की ती मुलगी आलीच नाही. हं. 1 महिनाभर तिने तो कार्यक्रम कसाबसा केला. थँक्स टू हर ती आली नाही आणि माझ्या बॉसनी मला सांगितलं, "स्मिता, शी इज नॉट कम. 11 वाजलेत, ऑन एअर जा." आई गं! एकदम डायरेक्ट. एकदम. म्हणजे आणि मग तेव्हा जे मी ऑन एअर गेले 7.5 वर्ष लॉंगेस्ट रनिंग कार्यक्रम तेव्हा अर्थात हो. पुण्यातला प्रायव्हेट एफएमवरचा खूपसूरत होता. खूपसूरत. त्यानंतर मग मी पुराणे जीन्स नावाचा कार्यक्रम केला. सॅटर्डे संडेला एक वेगळा कार्यक्रम असायचा, रात बाकी नावाचा, हो. जो रविवारी रात्री रात्री असायचा. असे बरेच कार्यक्रम केले. मला मग तुझे सगळे कार्यक्रम ऐकलेले अगदी आठवतायत. आत्ताचा कार्यक्रम माझा होता मिर्ची टॉप 20 सेलिब्रिटी धमाल. तर हो, कोविडच्या हो. काळामध्ये जवळ-जवळ 100 सेलिब्रिटीज बरोबर मी गप्पा मारल्या होत्या हं. आणि तो कार्यक्रम मिर्चीवरती खूप हिट झाला होता. खूप सेलिब्रिटीज त्याच्यामध्ये येऊन गेले होते. या मुलाखती कशा असायच्या? म्हणजे फोनवरच घ्यायचीस का तू? हो, मोस्टली हं. फोनवर. कारण कोविड होतं त्यावेळेला. कोविड होतं. तर हो ना. फोनवर किंवा मग आपल्या Zoomवरती किंवा Skypeवरती. तेवढ्यात मला आठवण आली, की हां. एफएमवरती म्हणजे प्रायव्हेट एफएमवरती मराठी गाणी लावणाऱ्यातली म्हणजे लावणाऱ्या लोकांच्या मधली तू एक आहेस. हो, ते हो. कसं काय घडवलंस? जेव्हा प्रायव्हेट एफ-एम पुण्यामध्ये सुरू झालं 2002 हं. साली, तेव्हा आम्ही पूर्णतः हिंदी रेडिओ स्टेशन होतो. हो. आणि तिथून जवळ-जवळ 2-3 वर्ष आम्ही हिंदीमध्येच कंटेंट केला. हं. थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही मराठीमध्ये बोलत होतो. खो-खो हं. पाटीलसारखा हो. कार्यक्रम किंवा अग्गबाईसारखा कार्यक्रम हं. ह्याच्यामध्ये मराठीत बोललं जायचं. पण बाकी मॅक्सिमम कार्यक्रम हे हिंदीमध्ये, हं. त्यातल्या त्यात काही लेट नाईट कार्यक्रम हे इंग्रजीमध्ये सुद्धा असायचे. हं. त्यामुळे मराठीकडे तेव्हा एक अशा दृष्टीने बघितलं जायचं, की मराठी डाउन मार्केट आहे. हं. मराठी आपण सहजासहजी का म्हणून ह्याच्यामध्ये घ्यायचं. आपण संवाद साधायचा. हं. आणि हे फक्त मी रेडिओबद्दल बोलत नाहीये. ओव्हरऑल ओव्हरऑल मराठी तेव्हा तो काळच डाऊन. तसा होता. हो, अगदी. पण मग हळू-हळू जेव्हा श्वास हा ऑस्करला पोहोचला हं. किंवा हळू-हळू जेव्हा मराठी कलाकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झळकायला सुरुवात केली, हं. तेव्हा सीरियल्स पॉप्युलर व्हायला लागल्या होत्या. हो. तेव्हा हळू-हळू जसं मी तुला सांगितलं, की हे कलाकार हं. मित्रच होते मित्र. आणि मग माझ्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना हळू-हळू इंटरव्ह्यूसाठी बोलवायला लागले बोलवाय. आणि हां. मग तेव्हा जाणवलं, की अरे, काहीतरी वेगळा कंटेंट ह्यातनं येतोय किंवा हो. काहीतरी छान मुलाखती येतायत. मग एकतर ते इंटरव्ह्यूचं झालं आणि मग त्यानंतर आम्हाला असं वाटलं, की मराठी गाणी जी इतकी गाणी. पॉप्युलर आहेत, हं. आपण हळू-हळू ती सुद्धा सुरू करावीत. मग कंपनीकडे एक प्रस्ताव मांडला गेला हं. आणि थँक्स टू ऑल माय सीनियर्स तेव्हाचे जे मिरचीतले होते, हो. त्यांनी तो मान्य केला आणि मग आम्ही मराठी गाण्यांचं एक
छोटा डिपस्टिक घेतला किंवा आम्ही त्याची थोडीशी माहिती काढण्याचा प्रयत्न केला हं. मार्केटमध्ये जाऊन, की ही गाणी किती लोकांना आवडतायत. आता पुणे हे अतिशय मराठमोळं मार्केट असल्यामुळं हो. इमिडिएटली पुणेकरांनी त्याला त्याला छान प्रतिसाद दिला का? प्रतिसाद दिला आणि मग आम्हाला लक्षात आलं, की आपण मराठी गाणी सुरू करायला पाहिजे हं. आणि मराठी गाणी ही सुरू झाली. त्यानंतर नवीन-नवीन मराठी चित्रपट, हां. मराठी त्यातले. नाटकं किंवा मराठी कार्यक्रम जे व्हायचे, हं. त्यांचं प्रमोशन मग आम्ही पण मिरचीवरती यायला सुरू केलं लागलं. हळू-हळू. हो, हो. आणि मला खूप छान वाटतं हे सांगायला, की ती सुरुवात आमच्याकडनं हो. झाली आणि बघा आता केवढं म्हणजे मराठी एंटरटेनमेंट विश्व किती मोठं झालेलं आहे. इट फील्स अमेझिंग. खरंच म्हणजे सुरुवात छोट्याशा प्रोग्रामनी झाली. मला वाटते मुंबईत तू सुरू केला होतास ना एक हां, प्रोग्राम? मुंबईमध्ये एक कार्यक्रम होता मुंबई ढोल नावाचा, हां, जो त्याच्यात मराठी गाणी प्रायव्हेट असायची. एफएमवरचा पहिला मराठी कार्यक्रम असं आपण म्हणू शकतो टेक्निकली. हां, आणि दुपारी 2 ते 3 तो मुंबईमध्ये चालायचा. हां. आणि पूर्ण पुण्यात मराठी गाण्यांचा होता. पुण्यात तू मला वाटते पुराणी जीन्समध्ये काही मराठी हां, गाणी घ्यायला हो, सुरुवात केली हो, होतीस हो, हो. आठवतंय मला. हो, तर जिथे आपण आत्ताची नवीन गाणी ऐकत होतो, हं. तिथे जेव्हा पुराणी जीन्सचा कार्यक्रम मी करायला लागले, तेव्हा हं, परत हं. एकदा मी प्रस्ताव मांडला, की आपण जरा छान आपली जुनी जुनी मराठी गाणी मराठी. पुन्हा एकदा रिवाईव्ह करावी. ती पण आपण हो. रेडिओवरती आणावीत हं. आणि तो पण प्रस्ताव मान्य करण्यात आला. आणि पुराणी जीन्स ह्या हिंदी कार्यक्रमामध्ये मग मराठी मराठी. गाणी पण सुरू झाली आणि खूपच. दॅट वॉज ब्युटिफुल. मग संपूर्ण महाराष्ट्रभरात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सगळीकडेच. औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, हो, गोव्यामध्ये सुद्धा तो मराठी कार्यक्रम आहे. जायचा आणि खूप छान आणि म्हणजे त्याला प्रतिसाद तुझं मला होता. वाटतं खो-खो पाटील बरोबरचं ते पारो जरा एक झलक बघूया ना मराठी म्हणजे तेव्हा केवढं पॉप्युलर होतं ते. हो, ती ती तर मज्जाच होती. हो. खो-खो पाटीलचे खूप एपिसोड्स आम्ही केले होते. हां. पण मग आता नवीन काय करायचं, नवीन काय करायचं? तर एक दिवशी त्या कार्यक्रमाची जेव्हा हं. आम्ही तयारी करत होतो, तर मी सहज बोलता-बोलता त्याला मी हां. म्हणाले, राहुल होतं हो. त्याचं नाव, जो खो-खो करायचा. "काय हो धनी, काय हो चाललंय तुमचं? कधी मला पण तर चान्स द्या की रेडिओवरती हां. असं काय करता हो तुम्ही? एकटेच बोलता, एकटेच जाता, येशीत बसता, मला हं. पण या की." आणि हां. तिथून आम्हाला वाटलं, की अरे मग ह्या पारूला पण आणूया आता आणूया. रेडिओवरती. मग तशा आमच्या छान खूप मस्त गप्पा होतं व्हायच्या आणि ते. खूप मजा यायची. आणि ते सगळ्या महाराष्ट्रात ती भाषा हो. जवळ-जवळ चालते ना. हो. त्यामुळं तो कार्यक्रम इतका लोकांना आपला वाटायला लागला. हो, खरंय, तुझ्या खरंय. या टोनमुळे म्हणा किंवा तुझ्या या भाषेमुळे. थँक यू रोहिणी ताई, तुम्ही मला इतकं छान बोलावलं तुमच्या पॉडकास्टमध्ये आणि एवढ्या छान गप्पा आपण मारतोय बघा. तुम्ही लय छान दिसताय. साडी कुठनं घेतली सांगा ना हो? लई भारी, लई भारी. सो पारो अशी होती हां. फार खरंच. फटकळ होती बोलायला हो. आणि पण खूप मस्त जमली होती ती एकदम आणि आता एकदम सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील पारोबद्दलच्या. हो, हो. खरंय, खरंय. अगं, तू आता पारो इतकं छान म्हणलंस, हां. नंतर त्याच्या आधी तू नॉर्मल पण असं म्हणते, "हॅलो, मी स्मिता" वगैरे. तर तुझ्या या गोड आवाजाच्या मागे काही मेहनत घेतेस का तू? म्हणजे काय असं एकदम वेगळा तुला टोन जमतात किंवा असं बोलायला जमतं? असं आता इंटरव्ह्यूचं उत्तर देऊ का मी तुला? हो हां, मी ना लोणचं-बिणचं खात खात नाही नाही. बरं का आणि अजिबात मी थंड वगैरे काही पीत नाही बरं का. नको तसं ना. काहीही नाहीये. हां. आय थिंक आवाज ही देवाची देणगी देवाची असते देणगी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काहीही आपला काहीही अगदी. हातभार काहीही नसतो किंवा थँक्स टू आवर जीन्स आई-बाबांच्यामुळे, आपल्या हो. फॅमिलीमुळे. त्यामुळे ह्या आवाजासाठी मी फक्त माझ्या आई-बाबांना आणि देवाला मी आभार मानते त्याचे. काळजी घेणं म्हणजे एकच आहे. मला ना चिंच वगैरे काही खाल्ल्यानंतर माझा घसा पटकन बसतो. हां, मग? त्याच्यामुळे पाणीपुरी कितीही आवडत असली तरी मी शक्यतो ती खात नाही. हो. कारण हां, 2 एलर्जिक दिवसानंतर माझा घसा बसतो. तेवढी एलर्जिक एकच काळजी मी घेते. बस. पण बाकी तसं काही नाही. हां. अनुलोम-विलोम हे करायला पाहिजे प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने. बरोबर. तो एक करण्याचा प्रयत्न असतो. कारण त्याच्याने तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी छान होते छान होतं. आणि मग जे तुम्ही म्हणालात, की आरजेस खूप बोलतात, त्यांना मग बोलण्यासाठी छान एनर्जी मिळते. नाही गं, खरंच असं वाटतं, की किती मेहनत करावी लागत असेल ना. एक तर तुम्हाला ते हो. सगळं डोक्यात ठेवायचं, काय पुढचं बोलायचं, हे सगळ्या गोष्टी हो, हो. आहेतच. रोहिणी वर्क प्रेशर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. खरंच आहे. त्यातल्या त्यात मीडियामध्ये सगळ्यात जास्त वर्क प्रेशर हो. असतंच. कारण आपल्याला रेलेव्हंट राहावं लागतं. इमिडिएटली ती गोष्ट
लगेच लोकांपर्यंत आणण्यासाठी किंवा आपल्या कॉम्पिटिशन चॅनलनी आपल्या अगोदर एखादी गोष्ट करू नये करून म्हणून घेतली. ती पटकन आपण सादर करावी आपल्या श्रोत्यांच्या पुढे. त्याच्यासाठी ते वर्क प्रेशर नक्कीच असतं. हो. पण मला असं वाटतं, की जर तुम्ही तुमचं काम एन्जॉय करत असाल ना, तर ते वर्क हां. प्रेशर पण आपण एन्जॉय करतो. करू त्याच्यामुळे शकतो. मला नाही वाटत त्याचा वाव कुणी करायला पाहिजे. हं, जसं एखादे डॉक्टर हं. आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रेशर तर डॉक्टरच्या डोक्यावरती असतं किंवा खरंच आहे. मनावरती असतं. पण ते ते काम एन्जॉय करत असतात म्हणून ते ते वर्क प्रेशर म्हणून ते नसतं. त्याच्याकडे बघत नाही. हं. आणि तू स्वतः मीडियातली आहेस. मी तेच तू म्हणणार एवढं होते. सगळं मी करत अनुभवलेलं असताना तू आहे अनुभवलेलं खूप. आहेस रोहिणी. तू स्वतः पी-आर हँडल केलेला आहेस किंवा तू अगदीच. मी जाहिराती जाहिरातीच्या बनवलेल्या क्षेत्रात आहेत. होतीस. हो. त्याच्यात तर तेव्हा एका महिलेनं हे करणं मला असं वाटतं, की इट्स अ हो. ब्रिलियंट थिंग. कारण तेव्हा तू गाडीवरती एका स्टुडिओतनं दुसऱ्या स्टुडिओत जायची. मी तुझं शूटिंग प्रेशर करायचं. बघितलेलं आहे. आपणच शूट केलेत भरपूर व्हॉईस करेक्ट, ओव्हर्स. करेक्ट. तर ते तू एन्जॉय केलंस तेव्हा हो. सगळं. त्याच्यामुळे तुला ते प्रेशर नाही वाटलं. म्हणून मला असं वाटतं, की आपण ना ते एन्जॉय जर करत असू तर त्याचा हं. फार बाव करण्यात अर्थ पण नाहीये. तुझं ते वर्क प्रेशर पण आहे. म्हणजे आता तू म्हणतीयेस ते. त्याच्यात तर नंतर तू चित्रपट, म्युझिक फीचर्स, जाहिरातींसाठी व्हॉईस ओव्हर कितीतरी गोष्टी करतेस. हे सगळं कसं काय गं? तुला एनर्जी कुठून येते म्हणजे ही सगळी? ते मला वाटतं तेच उत्तर असेल ह्याचं हां, सुद्धा, की की आपण प्रेशर नाही एन्जॉय घेत. करतो ना एन्जॉय ते करतो. आपण सगळं. व्हॉईस ओव्हर करताना सुद्धा खूप हां, एन्जॉय व्हॉईस ओव्हर करायचो. करताना एन्जॉय करतो किंवा ह्याचं अजून एक मला असं वाटतं, की आता तुझ्याशी बोलताना मला एकदम ते जाणवलं, हां. की जेव्हा पण आपल्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात ना, हां. कॉम्प्लिमेंट्स कीप अस गोइंग. येस. आणि ते आपण डिनाय नाही करायला पाहिजे. जर आपल्याला कोणी हं. कॉम्प्लिमेंट देत असेल ना, ती ग्रेसफुली एक्सेप्ट करणं शिकलं पाहिजे आपण. शिकायला पाहिजे. असं नको, की नाही हो जाऊ द्या, असं काही नाही हो. बरं का वगैरे असं काही नसतं. मनात तर आपल्याला खुशी होत असते किंवा आनंद होत असतो. तर कॉम्प्लिमेंट्स आपल्याला हे सगळं ही सगळी करण्याची एक एनर्जी देते. देतात. आपले जवळचे लोक, आपले मित्र-मैत्रिणी, फॅमिली मेंबर्स, अगदी. मुलं, मैत्रिणी, मित्र. तर मला वाटतं, की तिथून ती एनर्जी येते आपल्याला. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता इतके वर्ष तू हे रेडिओमध्ये काम करते, म्हणजे रेडिओ या मीडियामध्ये जवळ-जवळ 24 वर्ष होतील आता. तर ह्या रेडिओमध्ये तुला काय फरक वाटतो? म्हणजे काय फरक झालाय, बदल खूप झालाय? फरक आहे, खूप फरक आहे. आणि म्हणजे टेक्निकली असं आम्ही म्हणतो, की दर 5 वर्षानंतर एखादी पिढी जी आहे ती बदलत असते. हं, रेडिओची पिढी सुद्धा अशीच बदलत गेलेली आहे. मी ज्यांच्याबरोबर गप्पा मारायचे अगोदर, हं. आता ते आई-बाबा आणि त्यांची मुलं एवढी मोठी झालेली आहेत. त्यामुळे फरक आहे. सोशल मीडियाने त्याच्यामध्ये खूप मोठा एक रोल आहे रोल त्याचा. आहे सोशल हं. मीडियाचा नक्कीच. कारण अगोदर एंटरटेनमेंटसाठी फक्त 2 माध्यमं होती ना, हो. टेलिव्हिजन आणि रेडिओ. हं. पण आता सगळं तुमच्या हातात हातांपेक्षा बोटांवर आलेलं आहे आलेलं आता. ॲक्चुअली. तर त्यामुळे कॉम्पिटिशन आमची आता एखाद्या दुसऱ्या रेडिओ स्टेशन बरोबर नाहीये. नाही. आता कॉम्पिटिशन आहे तुमच्या मोबाईल फोनमधल्या मीडिया. त्या ॲप्स बरोबर अगदी. किंवा ज्या गोष्टींकडे बघून तुमचा वेळ जो जातोय, तो वेळ आता डिव्हाईड हो. झालेला आहे. तो वेळ तुम्ही मला देत नाही आहात ॲज अ रेडिओ स्टेशन. त्यामुळे तिथे ती कॉम्पिटिशन आहे. पण एक मात्र आहे, की अजूनही रेडिओमध्ये आपण ज्याला एक म्हणतो, की अनसर्टनिटी आहे किंवा हं. आता पुढे काय होणार काय आहे होणार हे आहे? लोकांना माहीत नसतं. एखादी गोष्ट आपण जेव्हा YouTubeवर बघतो किंवा आपण एखाद्या ओ-टी-टीवर बघतो, आपल्याला आपल्या हातामध्ये असतं आपण ती फास्ट फॉरवर्ड करू करून बघू शकतो शकतो. किंवा पुढचं गाणं कुठलं येणार आहे हे हो, माहिती ते आपल्याला असतं. क्यूमध्ये दिसतं. दिसत असतं. पण रेडिओमध्ये तसं नाहीये. हो. त्यामुळे अजूनही रेडिओ हा लोकांना खूप जवळचा मला वाटतो. तर खूपच आवडतो. कारण मला पुढचं गाणं कुठलं आहे त्याची इतकी आणि अनएक्सपेक्टेडली एखादं आवडतं सुंदर गाणं छान लागलं ना, लागतं. हो. की तेच ऐकायचं आणि तो तो आनंद जास्त वेगळा आहे. खरंय, म्हणजे खरंय. तुमची आवडती गाणी तुम्ही YouTubeवर किंवा याच्यावर लावला, ते ऐकलं हे. पण हे अनएक्सपेक्टेडली मिळालेलं असतं ना, ते फार करेक्ट. मजा येते त्याची. अगदी, अगदी बोललीस त्यामुळे तू. बरोबर रेडिओ बोललीस. मीडिया हा अगदी पॉप्युलर आहे आणि राहील असाच असं नाही वाटत मला. गाडी चालवताना सुद्धा तुम्हाला हो, रेडिओची इतकी साथ असते ना, बरोबर सारखं हो. काय कारण बोलतायत, काय नंतर नाही. तुम्हाला टेन्शन नसतं ना, की आता हो. काय पुढे लावायचं? पुढचं गाणं काय? काय काही लावायचं? नाही. ते हां, छान येत असतात. येत असतं. मध्ये-मध्ये माहिती मिळत असते, गप्पा मारलेल्या हो, असतात कोणाशी हो. तरी. खूपच छान असतं. कोणाला तरी प्रँक केलेलं असतं. ते पण मला ऐकायला आवडायचं, की पूर्ण वाक्य तुम्ही एकही इंग्लिश न शब्द वापरता बोला. ते मला इतकं लक्ष असायचं ना, की अरे हां, हां, हां. इंग्लिश शब्द आला असं ते मस्त होतं. म्हणजे कार्यक्रम छान असतातच आता हो, रेडिओचे सगळे. हो. आता तू कंटेंट डिरेक्टर म्हणजे अ, पूर्ण महाराष्ट्राची हां. प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्राम तयार करायची त्याची तू डिरेक्टर आहेस. हो, तर ते हो. काय आहे म्हणजे एक्झॅक्टली कसं असतं ते? हो, आता मी मॅनेजरियलमध्ये आहे.
मी झोनल डिरेक्टर आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्राची. त्याच्यामुळे बरोबर. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती ही माझी शहरं आहेत. हो. आणि त्यामध्ये जसं एखाद्या न्यूजपेपरचा एडिटर असतो, हं. संपादक असतो, हं. ते काम आमचं असतं, की हं. रेडिओवरती जे काही जातं आहे तेच. ते त्याच्यावरती आपण आपला अंकुश ठेवणं, हं. तो कंटेंट करेक्ट आहे की नाही, बरोबर आहे की नाही, त्याची हो. पडताळणी करणं किंवा त्याची पडताळणी करणं किंवा जी गाणी वाजतायत ती योग्य वाजतायत की नाही, हां. किंवा आपल्याला रेडिओनी जे काही रूल्स दिलेले आहेत त्या रूल बरोबर. रूल्सच्या नुसार प्रोग्रामिंग होतंय की नाही हं. ह्याची काळजी घेणं, आरजेसची काळजी घेणं, हो. टीमची काळजी घेणं किंवा टीमला योग्य दिशा दाखवणं करिअरच्या हं. दृष्टीने, किंवा त्यांना काम करत असताना जे काही त्रास होतात किंवा प्रॉब्लेम्स होतात, ॲज अ लीडर आपण त्यांना तो मार्ग देणं, हं. मार्ग दाखवणं, दाखव. हे एकंदरीत आमचं काम असतं. हं. हं. आणि मला असं वाटतं की आम्हाला खूप छान जे लीडर्स मिळालेले आहेत त्यांच्याकडनं जे काही मला शिकता आलेलं आहे हं. हं. ते मला इथे आता सगळं इम्प्लाय करता येतंय. हं. किंबहुना मला असं वाटतं की ना, एक आर्टिस्ट, असे खूप कमी आर्टिस्ट असतात ज्यांना मॅनेजमेंट पण जमतं आणि आर्टिस्ट हां. असणं पण जमतं. मला फक्त एक उत्सुकता होती की मला बघायचं होतं की मला हे दोन्ही जमतंय की नाही, किंवा दोन्ही म्हणण्यापेक्षा आता हे कित्येक काळ आपण कित्येक वर्ष केलेलं आहे, केलंय. 15-16 वर्ष. हो. त्याच्यानंतर आपण ट्राय करूयात का की हे जमतंय हं. का? म्हणून खरं मला जेव्हा कंपनीने ऑफर दिली तेव्हा मी ती घेतली. खूपच छान आहे. म्हणजे नवीन कल्पना पण तू आणू शकतेस ना, नवीन संकल्पना, की आता हा आपण रेडिओ असा करूया. मग दोन्ही गोष्टी तुम्हाला करायला लागतात, की मार्केटिंगच्या लोकांना सांगून पैसे आणणं करेक्ट. आणि इकडे लोकांना पण एंटरटेनमेंट करणं. ह्या करणं. 2 गोष्टींवरती तुमचं सगळं बॅलन्सिंग असतं मला हो, असं हो. आणि वाटतं. त्यानिमित्तानं काय झालं ना रोहिणी, ह्या 3-4 वर्षांमध्ये मला खरंच काही खूप छान गोष्टी करता आल्या. करता आलं. हां. जसं आत्ताच मिरची वेस्ट हरता नावाची आम्ही एक ॲक्टिव्हिटी केली होती. काय मिरची? मिरची वेस्ट हरता. बरं. हां. बरोबर. ज्याला आठवलं. हां. तर मिरची वेस्ट हरतामध्ये आम्ही लोकांच्याकडून किंवा आमच्या हो. श्रोत्यांकडून काही नाही, फक्त प्रतिज्ञा घेतल्या गणपतीच्या दरम्यान किंवा गणेशोत्सवाच्या दरम्यान, हं. की आम्ही कचरा करणार नाही. बरं. आणि त्या प्रतिज्ञा 9,000च्या वर गेल्या आणि हं. आज आम्हाला त्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये हं. आमची नोंद झालेली आहे रेडिओ मिर्ची बघ. पुण्याची. तर अशी एखादी ॲक्टिव्हिटी करणं आणि हो. 10 दिवस माझी संपूर्ण टीम बाहेर होती. आम्ही पुण्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांशी हो. संवाद साधत होतो. हां. 2 लाईव्ह रेडिओ बूथ्स होते. एक दगडूशेठ हलवाई गणपतीच्या तिथून तिथे. आणि एक पुणे डिस्ट्रिक्ट हो. कोर्ट मेट्रोच्या तिथे. तिथून, आणि ती धमाल होती. किंवा आम्ही काही वर्षांपूर्वी आपलं जे मराठी राज्यगीत आहे, हं. त्या मराठी राज्यगीताला हं. तेव्हा नुकतीच मान्यता मिळाली होती मिळाली. 1 मे. राज्यगीताची हो, म्हणून. हां, हो. जय जय महाराष्ट्र. अशी माझी. आणि तेव्हा मी असं ठरवलं, की आपण काही शाळकरी मुलांच्याकडनं ते गाऊन घ्यायचं. बरं. ते आम्ही गाऊन घेतलं आणि हं. त्या शाळांमध्ये जेव्हा आम्ही गेलो, हं. तेव्हा त्या मुलांना आम्ही सांगितलं, की 9, 8 आणि 3 98.3 च्या आकड्यामध्ये उभं राहा. हो, आणि हो, हो. 983 मुलांनी ते गाणं गायलं बापरे! आणि त्याचा आम्ही एक असा छान ड्रोन शॉट ड्रोन घेतला शूट. आणि ह्या ॲक्टिव्हिटीला गोल्डन माइक्स अवॉर्ड मिळालेला आहे. वॉव! म्हणजे मुलांच्या बघ पर्यंत ना, तुम्ही काहीतरी छान छान पोहोचवता सुद्धा पोहोचवलं. आणि तुमच्या हो. श्रोत्यांना सुद्धा काहीतरी छान देता. त्यामुळे खूप असं छान काही करण्याची तर संधी मला दोन्हीचा मिळालेली आहे. बॅलन्सिंग करायलाच बॅलन्स. लागतोय ना हो, तुम्हाला हो. आता तो. किंवा आमच्या एखाद्या आरजेला हेलिकॉप्टरमधनं मी लॉन्च केलेलं आहे. हो? अरे! ते कुठं? हे पुण्यातच झालं होतं. आरजे अच्छा. आधीश हां. जो आता खूप छान, तो स्वतः छान पॉडकास्ट करतो. हं, तर हं. त्याचा लॉन्च आम्ही हेलिकॉप्टरमधनं केला होता. वॉव! ग्रेट. असे छान आहेत अनुभव. हं. आता तुमचे असे कंटेंट म्हणजे आता चालू असतात सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू म्हण किंवा आता काही वेळा तर लाईव्हच असायचं ना बऱ्याच वेळेला. हो. तर अशा सेन्सिटिव्ह कंटेंटच्या बाबतीत काही गडबड झाली आहे का तुझी? आणि मग ते तू सावरून घेतलंयस प्रसंगावधान. तो मला एक असं असं महत्त्वाचा वाटतं मुद्दा तुझा आहे. ना अभ्यास खूप चांगला झालाय अरे माझ्या माझा बाबतीत. मी 2000 पासून रेडिओसाठी जाहिराती देते, कार्यक्रम करत होते. त्यामुळे मला माहिती आहे. हो, एकदा एक खूप मोठी गफलत होता राहिली आहे माझ्याकडनं. हं, हं. 4 ऑगस्टचा दिवस होता आणि 4 ऑगस्ट म्हणजे आपले किशोरदा यांचा त्याचा बर्थडे. हां. तेव्हा मी तो फ्लॅशबॅक नावाचा कार्यक्रम करत होते, जे मी तुला मगाशी सांगितलं. हं. आणि मला असं वाटलं त्या दिवशी, की आपण ना त्यांच्या मुलाशी किंवा अमित कुमार यांशी बोलावं. हो, खूप छान आयडिया. हां. आणि मग मी त्यांचा नंबर शोधत होते 1-2 दिवसांपासनं. हं.
मग त्या दिवशी सकाळी मग माझ्या इंदोरच्या एका आरजे मैत्रिणीकडनं मला त्यांचा नंबर मिळाला आणि मी त्यांना मग कॉल केला. मी म्हटलं की असं आहे, मला तुमचा इंटरव्यू करायचा आहे. तर ते म्हणाले, हाँ ठीक है करते हैं, कोई बात नहीं, लेकिन अभी मैं जर्मनी जा रहा हूँ, मैं अभी एयरपोर्ट पे हूँ, तो आप मुझे 10 मिनिट में कॉल कीजिए. तर कार्यक्रमाची वेळ होत आली होती. 1 तासाभरात कार्यक्रम सुरू होणार होता. म्हणजे ठीक आहे. मग मी थांबले. तोपर्यंत मी गाणी लावली. त्यांना अजून थोडा वेळ लागला. ते म्हणे, "आपको आधा घंटा रुकना पडेगा." अरे बाप! म्हटलं, हो. अरे बापरे! म्हटलं आता हे अगदीच कट टू कट होणार हो. सगळं आणि तेव्हा आम्ही लाईव्ह म्हणजे लाईव्ह हो जायचो. आणि तू अनाउन्स पण केलं होतंस का त्यावेळेला? हां, तर तेव्हा मग मी अनाउन्स केलं होतं, कारण केलं. त्यांनी मला कन्फर्म हो. सांगितलं होतं, की आपण आता इंटरव्ह्यू करूयात म्हणून. इथे मी 1-2 गाणी लावली. अनाउन्समेंट केल्यानंतर केल्यानंतर. गाणी लावली आणि मग मी त्यांना फोन डायल केला. आणि फोन वाजला आणि मग ते मला म्हणाले, "हाँ, हेलो, बोलिए स्मिता जी." म्हटलं, "चलिए तो करते हैं इंटरव्यू की सुरुवात." म्हणे, "हाँ, करते हैं." आणि तेव्हा मला लाईव्ह जाण्यासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ होता. माझा टिकर सुरू झाला होता. हां. त्यामुळे मी म्हटलं, की आता डायरेक्ट आपल्याला जे रेडिओवर बोलायचं तेच तेच. आपण इथे इंट्रो बोलायचा आणि मग हां. आपण डायरेक्ट इंटरव्यू सुरू करायचा. हं. तर मी आपली सुरुवात केली. हाय, हेलो, नमस्कार, मैं हूँ स्मिता. तेव्हा मी हिंदीत कार्यक्रम करायचे. और आज फ्लैशबैक पे हमारे साथ है 4th ऑफ अगस्त और आज हमारे साथ है किशोर दा के बेटे अमित कुमार. वाह! हेलो अमित जी, कैसे हैं आप? हं. तिथून उत्तर, मैडम कुछ गलती हो गई है शायद, मैं अमित कुमार नहीं हूँ. मैं अमित हूँ लेकिन अमित कुमार नहीं हूँ. तो मैं मतलब बाप रे, ये तो बहुत ही बड़ी गलती हो गई मुझसे. आणि लाईव्ह? आणि लाइव तो म्हटलं कोई बात नहीं, किशोर दा तो हम में से हर एक की जिंदगी से जुड़े हुए हैं, हर किसी की जिंदगी से जुड़े हुए हैं. आप बताइए की आपकी जिंदगी से किशोर दा कैसे जुड़े हुए हैं. आता तेव्हा माझी खरं तर तंतरली होती हो. आणि मला खरं असं त्यांना म्हणणं योग्य, मी कसं आता लाईव्ह मध्ये त्यांना असं कसं म्हणणार की हो. अच्छा मग तुम्ही कसे कनेक्टेड आहात कसं म्हणणार असं ना मी. कसं म्हणणार? मी मग पूर्णतः माझी स्क्रिप्ट चेंज केली आणि मग त्यांना आयत्या वेळेला आयत्या सगळं वेळेला मी आपलं बदललं. जे वाटलं ते मी बोलले. त्यामुळे ठीक है, मैं आपको बताता हूँ कि मैं किशोर दा से कैसे कनेक्टेड हूँ. किशोर दा मेरी जिंदगी में बहुत स्पेशल रहे हैं. हां. और क्या है ना की आणि ते इथे बोलायला लागले बरं का. तर मी म्हटलं पण हे आहे कोण ना, कारण त्यांनी हो, बोलता बोलता हो. त्यांचं नाव असं सांगितलं की मैं अमित कुमार नहीं, मैं अमित खन्ना बात कर रहा हूँ. हां. मी आपलं तेव्हा गुगल होतं, तर मी आपलं पटकन गुगल ओपन केलं आणि मी बघितलं त्याच्यामध्ये की हां. अमित खन्ना. मग मला कळलं की लिरिसिस्ट अमित खन्ना. मग मी त्यांचा चित्रपट म्हटलं आता ह्यांनी कुठल्या कुठल्या चित्रपटांना हो, गाणी दिली ते हो, तरी ते आपण तरी बघावं, बघायला कारण काही पाहिजे. माहितीच नाही ना, नॉलेजच नाही काही. मग मी आपली चेक करतेय, तर मग तिथे काही चित्रपटांची नावं मला दिसली आणि इथे ते बोलतायत बरं का माझ्याशी. तर हे असं सगळं सुरू आहे. इथे मी आपली कंटेंट काढतीये आणि इथे ते माझ्याशी बोलतायत. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मेरी जिंदगी का जो पहला गाना जो मैंने लिखा था, हां. वो गाना किशोर दा ने गाया था. वाह! ग्रेट. तर मी म्हटलं अच्छा. हां. मी म्हटलं चला कंटेंट काहीतरी मिळाला आपल्याला मिळाला. काहीतरी. हो. म्हटलं बताइए कौन सा गाना था. हं. अरे स्मिता जी, वो गाना ना बहुत दिल के करीब है हं. और हर बार जब किसी का सेंड ऑफ होता है ना, ये गाना गाया जाता है. म्हटलं अच्छा, हां. ये कौन सा गाना है. हां. चलते चलते वाह! मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, हां. कभी अलविदा ना कहना. तर ते लिरिसिस्ट अमित खन्ना ज्यांनी चलते चलतेची गाणी लिहिली होती आणि किशोरदांनी त्यांचं गाणं गायलं होतं. ते त्यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं होतं. आणि मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं, म्हणजे जेव्हा मी रिसर्च करत होते, की बॉलिवूड हा जो शब्द आहे तो आपल्याला अमित खन्नांच्यामुळे मिळालेला आहे, कारण ते स्वतः रिपोर्टर होते आणि ते अनेक इंग्लिश आणि हिंदी न्यूजपेपर्स, आय थिंक इंग्लिश न्यूजपेपरसाठी ते लिहायचे. आणि तेव्हा बॉलिवूड, बॉम्बे म्हणून बॉलिवूड, हॉलिवूड एकीकडं आणि मुंबईमध्ये ती इंडस्ट्री आहे, बॉम्बेमध्ये आहे, म्हणून बॉलिवूड असा हा जो शब्द आहे तो अमित खन्ना यांनी कॉइन केलेला आहे. आणि त्या निमित्तानं मला तो इंटरव्ह्यू छान मिळाला. ते गाणं लावलंस का नंतर? हो, लगेच लावलं. तेच काय हे अगदी वेगळा अनुभव आहे ना, म्हणजे असा की आपण एकदम वेगळ्याच माणसाशी बोलतोय आणि त्याला ते सावरून तू घेतलंस. फार छान हे होतं. आता सध्या जे रेडिओ जॉकीज आहेत, म्हणजे आरजे आहेत, ते खूप प्रँक करतात ना, म्हणजे प्रँकचे खूप प्रोग्राम्स आहेत. तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? रोहिणी, रेडिओकडे ना माणसं 2 कारणांसाठी येतात. एक म्हणजे गाण्यासाठी आणि एक म्हणजे स्वतःचा मूड छान लाईट करण्यासाठी. त्यामुळे रेडिओ इंडस्ट्रीमध्ये ना गाण्यांना आणि जोक्सना खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यात
लोकांना असं वाटत असेल, की आता मुद्दाम काहीतरी प्रँकस्टर्स म्हणून आरजेस हे हायर करतात वगैरे, असं काही नाहीये. काहीच एखाद्या आरजेला जर जोक्स मारणं जमत नसेल, तर आम्ही त्यांच्यावरती प्रेशर वगैरे अजिबात टाकत नाही. हो, पण जर काही आरजेसना छान, कारण मला असं जेन्युइनली वाटतं, की लोकांना हसवणं आणि रडवणं हे अतिशय कठीण आहे. खरं त्यामुळे आहे. ज्या आरजेसना ते जमतं, त्यांना मग ती तसे संधी कामं दिली जाते मिळतात. किंवा त्यांना ते हो. प्रँक्स तसे त्यांना आणि मग करता येतात. तसं स्क्रिप्टिंग वगैरे सगळं होत हो, राहतं असं. स्क्रिप्टिंग त्या पद्धतीत होतं. आमच्याकडे आम्ही मिरची मुरगा हो. चालवतो. तर होतं आणि ती मजा असते. खूप लोकांना हं. आवडतं ते. आता ह्या क्षेत्रात ही जी मुलं जे करतात म्हणजे जोक करणं किंवा एखाद्याला प्रँक करणं, हं. तर मग आता बऱ्याच तरुणांना असं वाटत असतं म्हणजे तरुण मुलांना, की आपणही जावं किंवा मुलींना पण असं वाटतं, की रेडिओत जायला काय हरकत आहे वगैरे. हो. तर तुझं येस. काय त्यांना काय सांगशील म्हणजे? यावं रेडिओमध्ये छान नवीन आणि फ्रेश टॅलेंटनी सतत यावं असं मला मनापासून वाटतं. हं, हं. कारण ज्या काळातला तो रेडिओ आहे, त्या काळातल्या आवाजांनी रेडिओवरती येणं हे फार महत्वाचं आहे. खरं तर नक्कीच यावं आणि त्यासाठी जसं मगाशी मी सांगितलं, की हो. लोकांशी छान संवाद साधणं, त्यांच्याशी छान बोलणं, बोलणं. हे जर तुम्हाला आवडत असेल तर रेडिओ इज फॉर यू. आता तू जे आता सांगितलंस, की तरुण मुलांनी यावं, त्यांच्याकडे हे गुण असावेत, हो, एकमेकांशी कम्युनिकेशन छान व्हावं. हो. पण मग त्यांना हे सगळं ग्लॅमर दिसतं. हं. आता तू जे काही कष्ट घेतलेस, ते अजूनही त्यांना माहिती नाहीयेत, की इथं यायला, ह्या स्टेजला यायला प्रत्येक माणसाला ते कष्ट घ्यायला अगदी लागतात. बरोबर आहे. डायरेक्टली तुम्ही त्या पोस्टला जाऊ शकत नाही. नाही, मला असं वाटतं ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. हं, रेडिओ हं. असेल किंवा ॲक्टिंग असेल किंवा तुमच्या कुठल्याही हो. क्षेत्रामध्ये हे महत्त्वाचं आहे. आता मी सुद्धा जेव्हा सुरुवात केली होती रोहिणी, हं, हं. तेव्हा मी काय किंवा माझ्याबरोबरचे तेव्हाचे जितके पण आर्जेस आहे काय किंवा आत्ताचे पॉप्युलर आर्जेस त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी. अशा प्रकारे सुरुवात केली होती. हं. मी इंटर्नशिप जेव्हा करत होते हो. नाशिक आकाशवाणीवरती, हां. तेव्हा अगदी स्पूल उचलण्यापासनं ते हो. स्क्रिप्ट अनाउन्सरच्या हातामध्ये जाऊन देणं किंवा ते दरवाजे ओढून बंद करून बाहेर थांबणं 15 मिनिटं, की त्यांची लिंक पूर्ण होऊ दे. मग आपण आतमध्ये जावं आणि मग त्यांना पाणी वगैरे द्यावं. तर हं. ही सगळी कामं बॅकएंडला मी सुद्धा केलेली आहेत आहेत. आणि जवळ-जवळ 2 किंवा 3 महिने मी इंटर्नशिप करत होते. त्याच्यामुळे अ, हे आत्तासुद्धा आहे आणि ते जाऊ दे, मिरचीमध्ये जॉइन झाल्यानंतर जसं मी हो. म्हणाले, की 7-8 महिने 7-8. माझ्याकडे कार्यक्रम नव्हता. हं. तेव्हा तर बॅकएंडचं सगळंच काम तेव्हा मी शिकून शिकून घेतलं. घेतलं. तर मला असं वाटतं, की आत्ताच्या मुलांसाठी ना हे एक इम्पोर्टंट आहे, की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जात असाल हं. तिथे तुम्ही त्या क्षेत्रातले जे बारकावे आहेत, ते असे छोटे-छोटे जर तुम्हाला शिकून घेता येत असतील, हो आणि बेसिक कामं प्लीज डू शिकून इट. घ्यावीत त्यातली. हो, तिथली बेसिक कामं काय असतात ती? कारण आमच्याकडे काही लोकं जॉइन होतात. ते हां. सगळं ग्लॅमर बघून जॉइन करतात आणि हं. मग नंतर त्यांना जाणवतं, की अरे हे इतकं ग्लॅमरस नाहीये जितकं नाही. आम्हाला वाटत होतं. हां. असं काहीही असं असं जर डोक्यामध्ये तुमच्या असेल, की आता मी जॉइन झालोय आणि आता उद्या मी एक मोठा आर-जे होणार वगैरे, तसं प्लीज येऊ काय नका. नसतं. रेडिओ किंवा कुठले क्षेत्र त्यासाठी नाहीये. नाहीये. ओव्हरनाईट पॉप्युलॅरिटी ही कधीच कोणाला मिळत नसते आणि शिकून घेणं हे फार मला असं आणि वाटतं, की थोडे कष्ट महत्वाचं आहे. पण करायला कष्ट लागतात. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आहेत. प्रूव्ह करायला लागतं हो. सगळीकडे. रेडिओ त्यातल्या त्यात असं आहे ना, की ते आपण म्हणतो ना, बाप दाखव नाहीतर श्राद्ध 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 घाल. अगदी. रेडिओ एक माध्यम असं आहे, की बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. हो. त्यामुळे इथे कष्ट आहेतच आणि तुमचा आवाज, तुमचा कंटेंट आणि तुम्ही जे बोलताय हे जोपर्यंत तुमच्या श्रोत्यांना पसंत पडत नाही, हं. तोपर्यंत तुमचा कार्यक्रम काही पॉप्युलर होणार नाहीये. त्यामुळे हं. असं अजिबात डोक्यामध्ये नाहीये. ठेवून इथं यायचं नाही, की आता मी 10 महिने कार्यक्रम केला, 1 वर्ष कार्यक्रम केला आणि आता मी पॉप्युलर झालेली आहे वगैरे असं नाही, काही नाही. नसतं. बरोबर, अगदी. आता हे आपल्या तरुणांच्या बद्दल झालं, पण जेन झी बरोबर तुझं कसं जमतं का? कारण त्यांचे विचार तर खूप वेगळे असतात. हो, ते हो. थोडेसे आपल्याला समजून घ्यायला लागतात किंवा त्यांना काय पाहिजे. रोहिणी, मी आधी तुला सांगते, की मला जेन मधनं काय आवडतं. हं. मला ना त्यांच्यातली एक उत्स्फूर्त एनर्जी आहे, मला ती खूप आवडते, हं. की ते कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. बरोबर. हे मला फार आवडतं. म्हणजे त्यातल्या त्यात नवीन गोष्टी ट्राय करण्याच्या दृष्टीनं. दृष्टीनं. हो. कामाला नाही म्हणतात तो भाग वेगळा आहे. पण अ, त्यांना ना जर आपण त्यांना सांगितलं, की "नको, नको ना आता" म्हणजे भिडस्तपणा नाहीये जेन हं. झीजमध्ये. त्यांना असं बरोबर. वाटतं, की "का बरं?" आणि ते खूप प्रश्न विचारतात. मला हे प्रचंड आवडतं त्यांच्यातलं, हो. की "हे असं का? ते तसं का?" हं. आणि ते त्यांच्या इमोशन्सना अतिशय काय म्हणतो ना आपण ऑनेस्ट असतात. हं. त्यांना त्यांचे इमोशन्स फार महत्त्वाचे असतात. आपण काय करतो, लोग क्या कहेंगेचा विचार करतो. हं. लोग क्या कहेंगेचा विचार तर नाही खरं. करत. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं चांगली
गोष्ट आहे. हं. पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट ते मिस करतात, की जसं मी म्हणाले ओव्हरनाईट पॉप्युलॅरिटी किंवा त्यांना लगेच गोष्टी हव्या असतात. ते नाही. थांबायची तयारी इन्स्टंट नसते. पाहिजे. इन्स्टंट सगळ्या गोष्टी हव्या असतात. म्हणजे आता डिलिव्हरी तुम्ही जर आता टाकली ॲपवरती तर 10 मिनिटात ती डिलिव्हरी यायला पाहिजे. यायलाच पाहिजे. नाहीतर इथून मग हो. ते कामामध्ये बॉसनी लगेच माझी प्रशंसा का नाही केली? मी हे केलं म्हणून अच्छा. माझ्या बॉसनी माझं नावच नाही घेतलं मीटिंगमध्ये हो का? इथपर्यंत. इथपर्यंत. तर हे आहे आणि कधी-कधी असं पण होतं, की संवाद साधणं हे जमत नाही जेनझीजना खूपदा. हं. कारण बघ ना, आपण जेव्हा लहान होतो हो. रोहिणी, तेव्हा आपल्या घरामध्ये आत्या, खूप मावशी, काका, माणसं असायची. आजी, आजोबा इतकंच काय तर एक दूरची मावशी असायची किंवा हो. एक दूरचा मामा येऊन घरात राहिलेला असायचा किंवा आपले शेजारी-पाजारी पण आपल्या घरामध्ये असायचे. काही नातेवाईक असायचे. माणसं असायची बोलायला, माणसं असायची संवाद सांगायला. साधायला. आता आपण सध्या कुलूप कल्चरमध्ये आहोत, की हं. शाळेतनं मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला कुलूप उघडून घरामध्ये जावं जायला लागतं लागतं. आणि थंड जेवण प्लेटमध्ये वाढून घेऊन खावं लागतं किंवा घरामध्ये एखाद्या मावशी असतील तर त्या आपलं त्याला "बाबा खा हां, मी जाते घरी" हां. वगैरे म्हणून त्या जातात. तर अशा कल्चरमधली ही मुलं आहेत. हं. त्याच्यात त्यांची चूक नाहीये. पण त्यांच्या आजूबाजूला माणसंच नाहीयेत, नाहीये. तर त्यांची कुणाशी चूक काय कम्युनिकेशन आहे? म्हणून करणार मला असं ते. वाटतं, की जेनझीला आपण समजून घ्यायला पाहिजे घ्यायलाच थोडंसं. पाहिजे. बरोबर आहे अगदी. स्मिता, तू आता हे सगळं इतकं सांगितलंस ना, की जेन झी बरोबर तुझं कसं आहे. खूप हा महत्त्वाचे विचार आहेत खरंच माझ्यासाठी सुद्धा आता. म्हणजे हं. ह्या दृष्टीने मी पण कधी विचार नव्हता केलेला. अ, आणि ह्याच्या सगळ्यामधून तू नेत्रहीन मुलांसाठी पण काम करतेस. ते काम आणि तिकडे कशी वळलीस तू? त्या कामाबद्दल मला ऐकायला आवडेल खूप. तर माझ्या एका कार्यक्रमामध्ये मी हं. एक स्पेशल सेगमेंट केला होता, ज्याचं नाव होतं आवाज दो हमको हं. आणि रेडिओच्या माझ्या श्रोत्यांनी हं. ऑडिओ बुक्स तयार करायला मला मदत केली होती. बरं. रोटरी क्लब कॅम्प बरोबर आम्ही तो एक छान ते बरं. कॅम्पेन आम्ही केलं होतं हं. आणि त्या कॅम्पेनमध्ये आम्ही जवळ-जवळ 15 ऑडिओ बुक्स तयार केल्या होत्या. वाह! ज्यात माझे श्रोते हो. त्यामध्ये सहभागी झाले होते हां. आणि मग ह्या सगळ्या ऑडिओ बुक्स आम्ही पुण्यातल्या वेगवेगळ्या अंधशाळांना आम्ही दिल्या दिल्या. होत्या. आणि त्यावेळेला मला असं वाटलं, की ही जी मुलं आहेत ना, ती हं. आपल्याला फक्त आवाजाने ओळखतात. हो. आपल्याला खरंच. आपल्या स्पर्शाने ओळखतात आणि मला असं वाटलं, की ह्यांना ना खरंच आपल्या आवाजाला जशी आपल्याला जशी लोकांची गरज असते, तशी ह्यांना आपल्या आपल्या आवाजाची आवाजाची. गरज आहे. हो. म्हणून मग तेव्हापासून त्यांच्यासाठी ऑडिओ बुक्स तयार करणं किंवा ऑडिओ चित्रपट तयार करणं हो. किंवा ते ऑडिओ चित्रपट एखाद्या थिएटरमध्ये जाऊन एम्प करणं किंवा एम्पिंग ज्याला आपण म्हणतो, ते त्यांना हं. ऐकवणं. अच्छा. हां. ह्याची सुरुवात झाली हं. छोट्या प्रमाणामध्ये आणि आता मी सध्या जागृती अंधशाळा जी आहे मुलींची हं, हं. आळंदीमध्ये, तिथे डॉक्टर सकीना बेदी आहेत. त्या माझ्या खूप छान परिचयाच्या आहेत. त्यांच्यामुळे मला तिथल्या मुलींना व्हॉईस मॉड्युलेशन शिकवायची संधी मिळालेली आहे हो का? अरे वाह! आणि असं थोड्याफार प्रमाणामध्ये काहीतरी मला असं वाटतं, की एखादा वीकेंड आपण एखाद्या मॉलमध्ये जाऊन उगाचच हो. घालवण्यापेक्षा आपण अशा ठिकाणी जावं आणि जाऊन त्या मुलांना छान. आपलं काहीतरी द्यावं. मला त्यातनं खूप ऊर्जा मिळते आणि माणूस हा शेवटी ना खूप सेल्फिश असतो. हं. असं काही फार आपल्यात नसतं, की चला आपण लोकांना द्यावं वगैरे. द्यावं. पण मला असं वाटतं, की तुम्हाला जर आनंद वाटत असेल काही करण्यामध्ये, तर ते नक्की करावं. हं. म्हणून हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे. हं, हं. बघूयात आता म्हणजे मला खरं खूप काही करण्याची इच्छा आहे मुलांच्यासाठी. हां. पण ही छोटीशी सुरुवात तर झालेली आहे. पण कारण तुझ्याकडे आवाज हा इतका मोठा महत्वाचा ॲसेट आहे आणि तो तू सगळ्यांना असा देतीयेस. त्या मुलांचा त्याच्यातून फायदा होतोय. जसं तू म्हणालीस, की त्यांना फक्त आवाजानेच तू जवळ मी तुला जातेस. सांगते ना, त्या मुलांच्या मधनं एक जरी मुलगी आर-जे झाली हो. किंवा एक जरी मुलगा एक अनाउन्सर अनाउन्सर झाला, तर झाला. मला असं वाटेल, की आपण काहीतरी मिळवलेलं जिंकलो. आहे. हां. बरोबर अगदी. आता हे सगळं काम करत असताना तू गीतकार आहेस, संगीतकार आहेस, अभिनेत्री आहेस. कारण तू गाणं शिकलेली आहेस आणि हो, अभिनय हो. पण केलेला आहेस. त्याच्याबद्दल काय थोडंसं कुठल्या सिनेमात आणि कुठे अभिनय लग्न केला पहावे होतास? करून हा जो सिनेमा आहे, हा हो. चित्रपट आहे. खूप लोकं मला त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवतात, की हो, हो, "अगं हो. स्मिता, आम्ही तुला ह्या पिक्चरमध्ये बघितलं." तर हां, अजय नाईकचा तो एक चित्रपट आहे. हां. रोहित जायलनी द गर्ल विथ द गोट नावाचा एक चित्रपट केला होता. हिंदी चित्रपट तो ओ-टी-टीवर आहे. तर हं. त्यामध्ये हो, माहिती आहे. एक हो.
एका मुस्लिम महिलेचं काम मी केलं होतं आणि अजय पुरकर त्यामध्ये माझा नवरा दाखवला गेलेला आहे. काही डॉक्युमेंटरीजमध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे खरंच इच्छा तर मला खरंच आहे ॲक्टिंगमध्ये काहीतरी छान करायची, पण ते जब होगा तब देखेंगे. आणि मग तू गीतकार पण आहेस आणि म्युझिक पण करतेस ना, म्हणजे म्युझिक हो. पण माझं म्युझिक आता बाहेर कुठं आलेलं नाही आत्तापर्यंत. स्वतःसाठी पण स्वतःसाठी म्हणा किंवा काही शाळांसाठी गाणी तयार केलेली अरे आहेत. वा. गीतकार म्हणून एका मराठी चित्रपटामध्ये सुद्धा मी गीतलेखन केलंय. हो का? अरे तो एका मराठी चित्रपटामध्ये मी इंग्लिश गाणं लिहिलेलं आहे. हो. गंमत आहे ती. अच्छा. पिपाणी नावाचा चित्रपट होता. हां. चैतन्य अडकरचं म्युझिक होतं आणि हम्म. गजेंद्र अहिरेने तो डिरेक्ट केला होता. बरोबर तर बरोबर. त्यामध्ये एक ती फॉरेनर असते आणि मग तिला नदीच्या काठी बसून एक गाणं गायचं असतं, तर ते गाणं मी लिहिलं होतं. अरे वा. छोट्या-मोठ्या कविता माझ्या चाललेल्या असतात. कधीतरी माझ्या Instagramवर टाकत असते मी त्या. असं फुल फ्लेज गीत लेखन नाही केलंय मी आत्तापर्यंत त्याच्यानंतर. पण बघू ती संधी मिळाली तर अर्थातच आवडेल करशीलच. करायला. आणि ज्ञानोदय नावाचं जे मराठी मासिक आहे, हां. ते मराठीतलं आद्य मासिक आहे. हो. तर त्यामध्ये अस्मिता नावाचा एक कॉलम मी चालवायचे. दर महिन्याला मी तो आणि लिहायचे. मग त्याच्यात कुठले असायचे विषय? त्याच्यामध्ये मोस्टली विषय महिलांचे असायचे बरं. किंवा आपण ज्याला म्हणतो की काहीतरी पॉझिटिव्ह स्फुटलेखन असेल किंवा ललित असेल अशा पद्धतीमध्ये आणि अजूनही तो कॉलम खूप चालवते मी, छान. सुरू आहे. ज्ञानोदय ना? हो. बरोबर. काय ग 25 वर्ष झाली. असं हो. वाटतं का तुला आता किती बोलायचं, आता थांबूयात का वगैरे असं नाही रोहिणी, वाटत ना? आपल्या पण मैत्रीला 25 वर्ष 25 झालेली वर्ष आहेत. झाली आहेत. एक्झॅक्टली. आता माझ्या लक्षात आलं ते वाचतानाच म्हणजे हो. बोलताना की तेव्हाच आपण भेटलो होतो. हो. पहिला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी हो, हो. स्टुडिओमध्ये. येस. तर नाही थांबू तर नकोसच तू. पण तुला अजूनही काय वेगळं करावं असं वाटतं? मला खूप काही करायची इच्छा आहे गं. खरं तर मला ना खूप ट्रॅव्हल करायची इच्छा आहे. मला ट्रॅव्हल व्लॉग्स करायची इच्छा आहे. मला लेखन अजून करायची इच्छा आहे. आणि जसं मी म्हणाले, की समाजकार्यामध्ये काहीतरी जर आहेच. मला करता आलं अजून छान. मला ना अजून ते सापडत नाहीये. ते ज्या दिवशी सापडेल ना, हां. आय थिंक आयुष्यातली बरीच उत्तरं मला मिळालेली असतील. बरं. तर खूप छान. तर हो, तो एक प्रयत्न माझा आहे आणि अर्थात आपल्या श्रोत्यांना काहीतरी छान देत राहणं. त्यामुळे मी आता Instagramवरती रेट्रो टॉक्स नावाचा एक माझा छोटासा हो. सेगमेंट सुरू केलाय. तर हां. ते कुठेतरी ना परत म्हणजे माझे पुराणी जीन्सचे किंवा फ्लॅशबॅकचे जितके पण फॅन्स आहेत, ते सतत काही ना काहीतरी मला पाठवत असतात, बोलत असतात. अनेक ग्रुप्स आहेत, तर त्यांच्यासाठी तो कंटेंट छोट्या-छोट्या प्रमाणामध्ये मी देण्याचा प्रयत्न करते. पण मोठ्या स्केलवर जर तू बघायचं झालं, तर मला असं वाटतं, की समाजामध्येच आपल्याला काही छान जर करता आलं, तर त्याची वाट करायची मी इच्छा बघतीये. आहे. बघूयात मिळेल, काय मिळेलच. होईल, काय नक्की. मिळेल. तथास्तु. तुझ्या करिअरमध्ये म्हणजे आता इतकं सगळं तू करतीयेस, घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? खूप आहे. माझ्या आई-बाबांचा खूप सपोर्ट मला होता. माझ्या आजोबांचा आणि आत्याचा सपोर्ट मला सतत मिळाला होता. हो का? म्हणजे जेव्हा मी खऱ्या क्षेत्रात आले ना रोहिणी, तेव्हा मला माझ्या आई-बाबांनी खरं आधी नाही म्हणून सांगितलं होतं. पण मला सपोर्ट करणारी 2 माणसं होती. म्हणजे माझे आजोबा आणि माझी आत्या. बरं, बरं. आणि तेव्हा जो माझा खूप छान मित्र होता, जो आता माझा नवरा आहे असा डॉक्टर अमित त्रिभुवन. हो, मी ओळखते ना. हो, तू छान ओळखतेस त्याला. तर ह्या 3 माणसांनी मला खूप सपोर्ट तेव्हा केला. आणि मग त्यानंतर अर्थातच आई-बाबांनी बघितलं, की हिची दिशा बरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. सासूबाई माझ्या खूप गोड आहेत. हो का? त्यामुळे त्या मला खूप छान सपोर्ट करतात. माझ्या एखाद्या कार्यक्रमाला माझ्या आधी त्या पोहोचलेल्या असतात. आणि माझा मुलगा आहे अभिनीत, तो आता 9वीत आहे. तर त्याचा सपोर्ट खूप असतो मला. एखादा ड्रेस, एखादा कॉस्ट्यूम त्याला आवडला नाही, तर तो लगेच मला सांगतो, "आई हे छान दिसत नाहीये" हो वगैरे. का? मला असं वाटतं ह्या मुलांनी तेवढा सपोर्ट दिला तरी खूप बस आहे. झालं. आणि आहे गं. मला असं वाटतं की घरच्यांचा सपोर्ट फार महत्वाचा नाही, असतो खूप आपल्याला. महत्वाचं आहे. त्याशिवाय कोणीच पुढे जाऊ शकत नाही. नाही. घरातून जर असं असेल मागे ओढणं, तर शक्य नाही हो. कुठल्याही बाईला किंवा कोणालाच. आणि मला माझ्या 3 फार महत्त्वाच्या मैत्रिणींचा उल्लेख इथे करायचा आहे. एक म्हणजे डॉक्टर स्वाती भावसार जी नाशिकमध्ये असते. ॲडव्होकेट शीतल आव्हाड सबनीस जी हां. मुंबईत असते आणि इथे पुण्यामध्ये जी आहे ती आशिमा प्रकाश जी स्वतः बरं. सोशल मीडिया एक्सपर्ट आहे. तर अशा माझ्या 3 खूप खास मैत्रिणी आहेत. मला आयुष्यामध्ये काही जर प्रश्न पडले, करिअरच्या बाबतीत असू दे किंवा पर्सनल
बरं. तर ह्या 3 मैत्रिणी माझ्या अगदी ठरलेल्या असतात. तर मला असं वाटतं कधी-कधी ना मैत्रीला पण आपण खूप अंडर एस्टिमेट करतो, ते नाही करायला करतो. पाहिजे. थँक यू म्हणायला पाहिजे थँक तरी आपण त्यांना. पण अगं मैत्रीमध्ये थँक नसतंच ना, सॉरी आणि हो. थँक सॉरी आणि तेही थँक आपण नसतं, पण म्हणतोच. तरी मला असं वाटतं म्हणायला पाहिजे. एकदा तरी थँक म्हणायला हां, पाहिजे ते. थोडंसं कारण कारण ते ते ग्रांटेड घेऊन घेऊन नाही. चालणार नाही आयुष्य. इतकं तू काय-काय म्हणजे आज आम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, की त्या खरंच माहिती पण नव्हत्या. म्हणजे माहिती होत्या, पण त्या डीपली नीट माहिती नव्हत्या. हं. आता समजा, की तुझ्या समोर माईक आला, तर हां. तू कुठला प्रोग्राम करशील? बापरे! हा कठीण आहे प्रश्न. पण नक्कीच पुराणी जीन्स. हो, हो, हो. तो खूप पॉप्युलर प्रोग्राम होता. खूप. नक्कीच पुराणी हं, जीन्स. हं. कारण मला असं वाटतं, की अ, मी ना थोडीशी ओल्ड स्कूल आहे किंवा जुन्या गोष्टींमध्ये ना माझं फार मन मन. रमतं. एखादी जुनी वास्तू असेल हो. किंवा काही जुना कंटेंट जरी मला दिसला, तरी मी त्यामध्ये ना काहीतरी शोधण्याचा शोध. प्रयत्न करते. बरं. तर मला त्याबद्दल किंवा मला एखादा हिस्टॉरिकल कार्यक्रम पण मला करायला आवडेल. बरं, बरं. अं, लक्षात ठेवते मी. सो हां. अगं, तू आत्ता म्हणालीस पुराणी जीन्स. हं, तर तू इतकी गाणी लोकांसाठी ऐकवली आहेस. तर हं. त्यातलं एक मराठी आवडतं गाणं आणि एक हिंदी आवडतं गाणं. सांग ना बापरे! आम्हाला. फार कठीण प्रश्न विचारलाय. सगळीच आवडतात का? तुम्ही असे मला प्रॉब्लेममध्ये का टाकता? रोहिणी मला ना मराठीमधलं एक गाणं खूप आवडतं. हं, ते गाणं ॲक्चुअली फार काही जुनं नाहीये. ते हं. आत्ताच्याच काळातलं काही वर्षांपूर्वी आलेला एक चित्रपट होता उबंटू नावाचा. हो. अजित परब आणि मुग्ध वैशंपायन ह्या दोघांच्या आवाजातलं ते गायन. गाणं आहे. बरं. कौशल इनामदारनी ते कंपोज केलंय. कौशल पण खूप छान मित्र हं. आहे आणि समीर सामंत तो पण एक खूप छान मित्र आहे. त्याने ते लिहिलंय. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. क्या मला हे बात है! फार गाणं आवडतं. आणि हिंदी तुम्हाला विचारलंस तर हिंदीमध्ये गुलजारचं राह पे रहते हैं माझं खूप खूप आवडतं गाणं आहे. बरं. सो हो. पुन्हा एकदा दोन्ही गाणी आपल्याला कुठेतरी परत ऑन ट्रॅक आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मला ही हां, दोन्ही गाणी म्हणून खूप आवडतात. आवडतात. पण कठीण आहे हां, आरजेना विचारणं की तुमची आवडती गाणी सांगा. तरी तुम्ही मला पेचात पाडलंय. स्मिता, आज तू इकडे आलीस आणि आम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्यास, की तू स्वतः संगीतकार आहेस, गीतकार आहेस. तू पुढच्या पिढीबरोबर छान करतेस. जुन्या गोष्टी तुला पण आवडतात. नंतर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून ना मला आर-जे स्मिता कशी आहे, सगळे संपूर्ण परिपूर्ण म्हणतात ना, तशा गोष्टी मला तुझ्याकडून कळल्या. थँक यू, ॲक्चुअली थँक यू. म्हणतात ऑल राउंडर तशी तू अरे आहेस. बापरे! सामाजिक कामात तुझं मन रमतंय. तुला सामाजिक काम करावंसं वाटतंय. म्हणजे एवढ्या मोठ्या ग्लॅमरच्या विश्वात असून सुद्धा तू जमिनीवरती आहेस. तर खूप छान वाटलं आज तुझ्याशी गप्पा मारून. एक छान मेहफिल अनुभवली आज मी. तर तू इथं आलीस आणि आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. रोहिणी तुझं धन्यवाद. त्याचं एकच कारण आहे, की आम्ही इतकी वर्ष प्लॅन करत होतो भेटण्याचा, पण आम्हाला भेटता येत नाही नव्हतं. तर ह्या हो. पॉडकास्टच्या निमित्तानं मला रोहिणी भेटली, तर खूप छान वाटलं तुला भेटून. तू जे काम करतीयेस, जे बीइंग वुमन तू चालवतीयेस किंवा तू इतके छान पॉडकास्ट करून लोकांच्यापर्यंत वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजना आणि वेगवेगळ्या गोष्टींना तू आणतीयेस. मला खरंच तुझं मनापासून कौतुक वाटतं. थँक यू. आणि थँक यू तू मला बोलवलंस कारण त्यानिमित्तानं काय होतं ना, की आम्ही म्हणजे मी आता गेले 3-4 वर्ष मी रेडिओ वर नाहीये. हां. पण कुठेतरी आपण स्वतःबद्दल बोलतच नाही. तर तू कधीच आज मला बोलत नाही. स्वतःबद्दल बोलतं केलंस. हो. थँक यू. ते किती कठीण आहे हे मला कळालं आज. कळलं ना. मलाही खूप वर्ष म्हणजे तुझ्याबद्दल आम्ही लेख घेतला होता. पण तेव्हा कोरोनामध्येच असं झालं होतं, की आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू घेऊन हो. तुझ्याबद्दल लेख लिहिला होता. राइट. पण मला असं डायरेक्ट बोलून मला व्हिडिओ करायचा होता तेव्हापासून. तर ते थँक आज यू. माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. नाही आणि तुझ्या ह्या पॉडकास्टला माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक तुला यू. आणि तुझ्या संपूर्ण टीमला जे ह्या पॉडकास्टच्या मागे इतके कष्ट घेतायत, खूप खूप शुभेच्छा माझ्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू. OTT ओ-टी-टी, सोशल मीडिया. सोशल मीडिया, सिनेमे या सगळ्यामध्ये, या सगळ्या मीडियाच्या गर्दीमध्ये रेडिओ आपलं स्थान टिकून का आहे? तर तुझ्यासारखे आर-जे आहेत, जे थँक मनापासून काम करतात, जे यू. मुळापासून काम करतात, लोकांना काय हवंय ते बघतात. तर त्यामुळं खूप धन्यवाद स्मिता.
थँक्यू रोहिणी, थँक्यू. तर प्रेक्षक हो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. स्मितासाठी तुमच्याकडे काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते कॉमेंट्समध्ये नक्की टाका. आम्ही त्याची नक्की उत्तरं देऊ. भेटूयात एका नवीन विषयासह पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.